मीच करतो हा अहंकार आणि मी काहीच नाही ही उदासीनता, कर्मयोग या दोन टोकाच्या मध्ये कसा संबंध साधते? हे दोन्ही पण एक्स्ट्रीम आहेत. माणसाने बॅलन्स राहिलं पाहिजे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवती दुःख. ओके, आता प्रारब्ध म्हणालात, प्रारब्धाचा संक्षिप्त रूपात अर्थ सांगा आम्हाला. तर भगवंत प्रारब्ध जो आहे तो मीन्स वन्स तुमच्यात ती सुधारणा झाली, ही इज नॉट गोइंग टू पनिश यू फॉर इट अगेन. टॉलस्टॉय, आइन्स्टाईन, ओपनहॅमर यांसारख्या पाश्चात्य विचारवंतांवर कृष्णाचा कसा प्रभाव पडला? मोठा जोक आहे हा की आपण त्यांची तुलना कृष्णाशी करतोय. नॉट इवन ॲज अ गॉड ऑर समथिंग, इवन ॲज अ फिलॉसॉफर, इवन ॲज अ नॉलेजेबल पर्सन ऑफ द क्रिएशन. गीता प्रत्येकाला आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला लावते. ती प्रश्न संपवणारी नाही, तर प्रश्न विचारायला प्रवृत्त करणारी आहे. कदाचित हाच तिचा कालातीतपणा असावा. नमस्कार, मी डॉक्टर राधिका आणि देवेंद्र तुमचं खूप मनापासून स्वागत करतो आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे गप्पांच्या गावात. तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत दास गदाधर दास प्रभूजी. प्रभूजींबरोबर आपण श्रीकृष्ण आणि भगवद्गीते याविषयी चर्चा करणार आहोत. प्रभूजी हे BE कम्प्युटर सायन्समध्ये पुणे युनिव्हर्सिटीमधनं त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी 5 वर्ष मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबही केलेला आहे आणि त्यानंतर परमार्थ या मार्गावर त्यांनी स्वतःचा मार्ग स्थापन केलेला आहे. चला तर मग भेटूया प्रभूजींना. नमस्कार प्रभूजी. थेट मुद्द्यालाच हात घालते. जर भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता युद्धभूमीवर सांगितली नसती आणि युद्धभूमी सोडून दुसऱ्या कुठे सांगितली असतील तर त्याचा प्रभाव हा वेगळ्या स्वरूपात पडला असता का, किंवा काही वेगळं सांगता येईल का याला आपल्याला? पहिल्या अध्यायात अर्जुन आहे ना, जेव्हा कारण देतो की मी काय युद्ध करणार नाही, तो मोठा 46 श्लोक आहे, त्यातल्या शेवटी तो काय म्हणतो माहितीये का? तो म्हणतो, कृष्णा मी परंपरेत नाही ज्ञान घेतले की अशा पापी लोकांना मोक्ष नाही म्हणून. म्हणजे तो स्वतःला म्हणतो मी एवढ्या लोकांना मारीन तर मी पापी होईन, तर मी परंपरेत हे ज्ञान घेतले असं तो स्वतःच म्हणतो. याचा अर्थ हा ज्ञान, भगवद्गीता इज नॉट इंडिपेंडेंट. भगवद्गीता हे तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान काही कृष्णाने दिलं असं विषय नाहीये, सगळ्यांनीच दिलेलं आहे. कृष्ण एक्सक्लुझिव्हली तिथे बोलतात म्हणून त्याला एक एक्सक्लुझिव्ह गीता म्हणून, भगवंतांच्या मुखातनं तेच ज्ञान पूर्ण घेणं म्हणून. पण ते म्हणतात मी आधीच परंपरेत हे शिकून आलोय. याचा अर्थ ते आधी शिकून आले होते. त्याने आत्म्याचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान हे अर्जुनाला नव्हतं असला विषय नाही. पण ज्या वेळेला मोह समोर येतो त्यावेळेला तुम्ही काय करता, आणि त्यावेळेला तुम्ही धर्म निवडता का मोह निवडता? आणि म्हणून गीतेच्या शेवटी काय म्हणाले अर्जुन, नष्टो मोहो स्मृतीर लब्ध्वा तत्प्रसादात मयाच्युत. हे अर्जुन, हे कृष्णा, माझा मोह नष्ट झाला, आता मी तुला समर्पित आहे. तू म्हणशील करिष्ये वचनम तव, तू म्हणाल ते मी आता करेन. पण हे इतकं सोपं नाही आहे सर, मोह काढून घेणं. नाही, मोह काढायचा नसतो. भगवंत फार स्मार्ट आहे. भगवंत काय म्हणतात, मोहाला स्पिरिच्युअलाइज करून टाका. डवटेल, इंग्लिशमध्ये त्याला डवटेल म्हणतात. म्हणजे आता या माईकचा चांगलाही वापर आहे आणि वाईटही वापर आहे. ह्याच्यात तुम्ही शिव्या घातल्या तर वाईट वापर होईल, ह्याच्यात तुम्ही भजन म्हणले तर चांगला वापर होईल. तर कृष्ण काय म्हणतो, तुझं मोह काय असंच दिलेलं नाहीये. जसं आईला पोराशी मोह होतो लहान झाल्यावर, तर जसं एखादी पोरगी जेव्हा बॅचलर असते, तिचं लग्न झालेलं नसतो, तर जो लहान बाळ दुसऱ्यांचं बाळ बघते ती, तर तिला काय मोह वाटत नाही. असं एक काळजी वाटते पण मोह वाटत नाही. पण तिलाच जेव्हा बाळ होतो, जेव्हा लग्न झालं, तिला बाळ झालं की नाही का डोळ्यातून अश्रू येतात, माझं बाळ माझं बाळ. आता तुम्ही म्हणाले मोह आहे, नाही. भगवंत फार स्मार्ट आहे. ते तुम्हाला मोह असंच दिलेलं नाही. त्या बाळाला अक्कल नाही की तो त्याने कुठं हात लावायचं, कुठं थांबायचं, काय जेवायचं काय नाही जेवायचं, त्याला नाही माहिती. मग त्याची काळजी कोण करणार? तर ती जबाबदारी खरं तर भगवंतांची स्वतःची. पण भगवंत काय करतात, आता तो तेवढा पात्र नाही ना त्यांची सेवा घ्यायला, तर भगवंत आईला, त्या स्त्रीला स्वतःची मातृशक्ती, माऊली शक्ती ते त्या स्त्रीला देतात. ते त्या पोरीला नव्हतं, पण त्या स्त्रीला येतं जेव्हा ती आई होते. आणि त्या पोराला पोषक जे काही लागेल, त्या आईला अक्कल, शरीरात जे काय लागेल ते तिला दिलं जातं. तर मोह चुकीचं नाहीये. मोह दिलाय सेवेसाठी. तर भगवंत काय म्हणतात, तुझ्या मोहाचा वापर कर पण सेवेसाठी कर. तर मोह नष्ट झाला म्हणजे काय, तुझं अज्ञान नष्ट झाला. आता तू काय कर, आता पण युद्ध केल्यावर शेवटी तू द्रौपदीला राणी बनवणार आहे, सगळंच होणार आहे. ते काय असं नाही की तू दुसऱ्या कोणाला तरी काहीतरी करणार आहे, नाही. तर भगवंत तिरस्कार काय म्हणत नाही करा म्हणून. ते म्हणतात की युक्त वैराग्य, त्याला वापरायला शिका, बिकॉज एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू मी. सगळं काही माझ्याशी जुडलेलं आहे. हे वनस्पती, झाडं, डोंगर, दर्या, पाणी, तुम्ही काय सोडणार काय? तुमचं काय आहे सोडायला?
अहो मोह सोडायला तुमचं आहे काय, हा अज्ञान की हे माझं आहे, हे अज्ञान तुमचं चुकतंय. ते अज्ञानाला एवढंच करा की हे भगवंतांचं आहे आणि मी हे त्यांच्या सेवेत वापरेन. मग झालं, संपला. मग मोह जरी असला प्रॉब्लेम नाही, त्याला कर्तव्य रूप द्या, त्याला सेवा रूप द्या, संपला. ओके. मग आता वैयक्तिकदृष्ट्या हे माझं काही नाहीये, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे, पण मग प्रत्येक जीव जन्म का घेतो, त्याच्या जन्माचा उद्देश काय आहे? म्हणजे माझा मुलगा माझ्यातनं जन्म घेतोय, पण हे सगळं दैवी आहे, ईश्वराचं आहे, माझं इथे काही नाहीये, मग आपण जन्म का घेतो? आलो कुठून, काय झालं, हे ये कहां आ गए हम. तर हा प्रश्न आपल्याला पडतो जेव्हा आपण कंटाळतो. जेव्हा कंटाळत नाही ना माणूस, फार R&D मारतो, समुद्रकाठी जातो, गाणी गातो, हे करतो, ते करतो, गर्लफ्रेंड पटवतो, हे करतो, ते करतो, सगळं झाल्यावर, लग्न झाल्यावर, बॉम्ब फुटल्यावर आयुष्यात तो म्हणतो मी का आलो. तर माझा प्रश्न तुम्हाला तेव्हा का प्रश्न पडतो, आधी का पडत नाही, पण असू दे, पडलाय ना, मग त्याला उत्तर देऊया. ऍक्च्युअली जसं आपण एखाद्या थिएटरमध्ये जातो, तर तिथे आपण एखादा मूवी पाहतो आणि त्यात हिरो मारतोय, हिरोईनला वाचवतोय, आणि मग त्याला रक्त बंबळ होतो, तो हार्ट अटॅक आलाय, तो मरणार आहे, आपण वाटतं माझा हिरो वाचावा, आपण त्यात इमोशन्स मध्ये असतो, दुःख होतो, आपल्याला पण रडू येतो, काहीतरी असेच इमोशन्स असतात, किंवा राग येतो, त्यांनी मारलं का आपण त्याच्या बाजूने टाळ्या वाजवतो, असं काहीतरी. हे इमोशन्स आपल्याला असतात. हे इमोशन्स ऍक्च्युली आपल्या बाहेरचे इमोशन्स आहेत ना, ते फक्त नवीन कॅरेक्टरवर टाकलेलं आत येऊन आपण. हे कधी संपेल, हे इमोशन्स कधी संपतील, जेव्हा तुम्ही थिएटरच्या बाहेर जाल. तसंच 15व्या अध्यायात भगवंत म्हणतात, ऊर्ध्वमूलम अधः शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. हा विश्व जो आहे तो उलट्या झाडासारखा आहे. उलटा झाड कुठं पाहता तुम्ही? नदीमध्ये. नदी तळावाला जेव्हा तुम्ही झाडाच्या प्रतिबिंबला पाहता, तर हे संसार आहे ना, भगवंत म्हणतात इट इज अ छायाशक्ती, प्रतिबिंब स्वरूप आहे. म्हणजे इथे नाती आहेत, पण क्षणिक आहेत, मतलबी आहेत. तुम्ही किती म्हणत नाही माझं मतलबी नाही, ते ठीक आहे, बोलायला ठीक आहे, शेवटी अंगावर आल्यावर माणूस दाखवतो रंग. आग लागली, आता एअर इंडिया क्रॅश झाला, तर तो जो पडला म्हणून तो कुठे सगळ्यांना वाचत बसला होता, तिथं गोड गोड बोला असेल फ्लाईटमध्ये आता तिथं, पण वाचताना त्याचं माणूस आपला जीव वाचवतो, त्याला कळलं पण मी कुठे आहे, काय वाचवतो त्याला कळलं, त्याला लोकांनी हॉस्पिटल झोपवलं. तर आपल्याला माहित नाही आपण काय करतोय. तर या संसारात जीव काय करतो, हा जो प्रतिबिंब आहे त्याच्यात जीवशक्ती म्हणजे आपण आत्मा आहोत, त्याच्यावर विषय येऊ आपण. पण आत्मा जो आहे ना, तो ह्या माया जाळातल्या गोष्टींना स्वयंचा समजून त्यातल्या काही गोष्टी त्याला दिल्या जातात खेळ म्हणून. जसं आई आहे, ती चपाती बनवते, ते गरम तवा असतो, त्यात लहान बाळ म्हणतो मी बनवणार, त्याला माहिती आहे ह्याच्यात भाजेल, तर ती काय करते, एक नकली सिलेंडर प्लॅस्टिकचं हे ते त्याला देते, हे घे, आणि तेच भाऊ बहीण त्यांना नवरा बायको बनवतात. मग ती बहीण म्हणते आता तू माझा नवरा, आता मी तुला डब्बा बनवून देते ना, मग तुझं आता ऑफिसला. हे काय भाऊ बहीण आहेत, नवरा बायको नाही, बट त्यांना ते दिलं जाईल बिकॉज दे आर नॉट क्वालिफाईड हिअर. तसंच जीव जो आहे, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. भगवंत म्हणतात अर्जुन, माझ्या विपरीत इच्छा करून तो माझ्याशी थोडासा विपरीत होतो जीव कधीतरी, कारण तो स्वतंत्र राहू शकतो. जसं आपला पोरगा असतो, तो पण कधी कधी नाही ऐकत नाही ना, आपला मोठा झाला, वडिलांनी एवढं केलं, त्यासाठी लाखो रुपये खर्च केले, शिक्षण दिला, तो म्हणतो मी आता हे करणार, वडिलांच्या विपरीत कार्य करतो. आणि वडील म्हणतात कसं काय होणार आपल्या परिवाराचं, पण त्याला 10 वर्षांनी अक्कल येते की माझे बाबा बरोबर होते, मी चुकलो होतो. तेव्हा तो म्हणतो बाबा मी चुकलो, असू दे, घरात आलास ना तू माझा आहेस. तसंच भगवंत आपल्याला, आपण भटकलो आहे या छायाशक्तीमध्ये, या छायेच्या गोष्टींना आपण सत्य मानायला लागलो. याला बेंगोलीमध्ये म्हणतात असत्य सत्य करी मानी. जे असत्य आहे त्याला सत्य करून मी मानायला लागलोय. आता जसं आपण आपल्याला वाटतं मी हे देह आहे, आपला अख्खा आयुष्य याला चमकवण्यात जातो. काजू खा, बदाम खा, थोडे केस अशी रिंकल्स मीठ ठिपकी उटकी काहीतरी, मग पुरुष असला का बॉडी विडी असं काहीतरी म्हणजे शरीर. पण गेम काय, एंडला शरीर भस्म होतो. आणि नातेवाईक तिथं फक्त गोड बोलतात, चहा पितात आणि जातात निघून. थोडं बोलतात चांगला पोरगा होता, खरंच चांगला होता बरं का. आणि मग आता काय 2 दिवसांनी त्याला फोटो लावा, 13 दिवस झाला, 2-3 ब्राह्मणांना खाऊ घाला, मोकळं करा, चला विषय मोकळ. त्याची प्रॉपर्टी कोण कोण घेणार. आता तर आधी लोक इन्शुरन्स ठेवायचे की माझे पोरं काहीतरी मी मेल्यावर काहीतरी होते, आता ते इन्शुरन्स घेतला तर पोरच मारून टाकतात की मर तू लवकर, म्हणजे आम्हाला पैसे नाही देत जुगार खेळायला. ही अशा अवस्था आहे समाजाची. पण एनिवेज दॅट इज अनदर थिंग. तर जीव जो आहे तो या माया जाळात, म्हणजे ही माया आहे ना, ही जसं आपण शॅडो दिसते का तुम्हाला, आता समजा हे हात दिसते, हे असं जर केलं तर पिकॉक सारखं वाटते, हा असा केला तर कुत्रा वाटेल, पण ऍक्च्युली बोट आहेत माझी, मागे सावली आहे ना, तर आपण मराठीत म्हणतो ना खेळ सावल्यांचा. हा खेळ काय सावल्यांचा आहे, मी असं कसं वेगळा. तर एका क्षणाला आपण काही होऊ शकतो.
आता आजकालचे पोरी आहेत ते स्वतःला पोरासारखं असं करून भांडायला जातात. पोरं आजकाल मग अशी बालिवली लावून मग अशी स्टाईलमध्ये चालतात. हा, मग आता तो शरीर पुरुषच आहे, पण त्यांनी जर ठरवलं तर तो स्त्रीसारखा वागू शकतो, स्त्री पुरुषासारखी वागू शकते, तर कोणी काही करू शकतो. तर हे आयडेंटिफिकेशन आहे आणि त्याला कालावधीसाठी आपल्याला शरीर दिलं जातो त्या प्रकारचं, आणि मग पुढं पुढं आपण त्याच्यानुसार कर्म करतो. त्यानुसार प्रकृतीचे काही नियम आहेत, त्याचा अल्गोरिदम आहे, त्यानुसार सगळं पुढं चालत राहतं. आणि ज्या वेळेला आपण सी प्रोग्रामिंग गेट चेक असतो, त्यातनं आपण बाहेर निघतो लूपमधनं, ते म्हणजे मुक्ती. ज्यावेळेला तुम्ही संत गुरूंच्या वाणीला ऐकून स्वतःमध्ये ती जागृती आणता आणि कृष्णाच्या सांगितलेल्या मार्गावर, ज्या भगवंताने सांगितलेल्या मार्गावर चालता, धर्म मार्गावर चालता, तर मग तुम्हाला जसं तुकाराम महाराज वैकुंठाला प्राप्त झाले, तसं तुम्हाला अंत शरीर सोडल्यावर, म्हणून आपल्या स्मशानभूमींना वैकुंठधाम म्हणतात ना. त्याला का म्हणतात? कारण तू भजन केलं असेल आणि तुला तिथं अंतिम, म्हणून त्याला हारवीर घालायची की बाबा हा मोठा संत होता, हा आणि आयुष्य धर्मपरायण केलं. आजकाल उलट झालंय, पण हे मेन मूळ त्याचं कारण हे आहे. तर ऍक्च्युली ही छायाशक्ती आहे भगवंतांची, आणि त्याच्यामुळं मी इथं का आलोय हा प्रश्न मधी पडतो ज्या वेळेला आपण फ्रस्ट्रेट होतो. आणि फ्रस्ट्रेट का होतो तर त्याला काय, त्यात शॉकिंग काही नाहीये. संतांना काही शॉकिंग वाटत नाही, बिकॉज दिस वर्ल्ड इज फुल ऑफ चेंजेस. चेंज इज द ओनली थिंग विच विल नॉट चेंज इन दिस वर्ल्ड. एक्झॅक्टली. चेंज इनएव्हिटेबल आहे. म्हणजे आता मी इथं होतो, मी इथं आलो, मी काहीतरी विचार करून आलो, पण मी इथं काहीतरी वेगळं पाहतोय, किंवा तुम्ही काहीतरी वेगळं विचार केला, आणि आता बाहेर गेल्यावर परत 10 मिनिटांनी मी काहीतरी वेगळं, तुम्ही काहीतरी वेगळं व्हाल. तर चेंज हे कंपल्सरी आहे, आणि ते प्रेडिक्टेबलच असेल असं नाही. म्हणून तर लोक ज्योतिष किंवा ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी काही काढ जातात, त्यांना प्रेडिक्ट करून घ्यायचं असतं. पण त्यात पण मजा नाही ना. अहो, मला कळलं की माझं डोकं इथं आपटणार आहे 10 मिनिटांनी, तर नंतर आपटलं चुकून, समजा आपण धरूया, मला काहीच वाटणार नाही, कारण त्याचा जो दुःख आहे तो 10 मिनिटं आधीच मला आला. आता आपटणार आहे 10 मिनिटं आधीपासून मी त्याचा जो दुःख तुकड्या तुकड्यात घेतोय. कळलं नसतं तर मी 9 मिनिटं नॉर्मल असून 10 मिनिटाला थोडा झटका लागला असता, म्हणजे जेवढा दुःख व्हायचं तो एकदाच थोडा झाला असता. तुम्ही दुःख सुख थांबवू शकत नाही. त्यामुळे माणूस आतुर असतो, पुढे काय पुढे काय. पुढे काहीच नाही. भगवंत 13व्या अध्यायात म्हणतात, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. बाळा, हे 4 ट्रॉफी आहेत तुझ्या, घेऊन जा. ओके. जर सर्व काही भगवान कृष्ण सांगतात तसं ईश्वराच्या इच्छेनुसार होत असेल, तर कर्म आणि जबाबदारी ह्याचं ओझं आपल्या अंगावर का? नाही, तुमच्या अंगावर कुठलंच ओझं नाहीये. हा तुमचा भ्रम आहे की तुमच्यावर काय ओझं आहे. तुम्ही जे इच्छा केलं त्याच्या विपरीत भगवंत काहीच देत नाही, काहीच देत नाही. फक्त तो थोडा शहाणा आहे, त्यावेळेला देत नाही. बाबा तो पण आहे ना. क्रिकेट आहे, तुम्ही म्हणणार धोनी समोर आहे म्हणल्यावर, कॅप्टन आहे दुसऱ्या टीमचा म्हणल्यावर, तुम्हाला किती तुम्ही रणांगण आखलं तरी तो बाबा हुशार आहे, त्याचा फील्डचा मास्टर आहे तो. तसंच तुम्ही किती जरी इकडे आगडबोंब केलं तरी तो पण आहे ना प्लेअर. विदाउट हिम नथिंग विल मूव्ह. एक गवताचं म्हणतात घास का तिनका भी नाही हिलता है, नॉट अ ब्लेड ऑफ ग्रास मूव्स विदाउट द विल ऑफ द लॉर्ड. त्यांच्या इच्छेशिवाय काय होत नाही. हे कारण का होत नाही, तर ती जी छायाशक्ती आहे ना ती तुमची नाहीये ना. मी तुम्हाला काय बोलतोय, तुमचं नाहीच आहे, ते त्यांचं आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला त्यातला कोटा काढून दिले. जसं मी तुमच्या घरी आलो, म्हटलं भवती भिक्षाम दे, तुम्ही काय करता, त्यातला थोडं तांदूळ काढून महाराज घ्या आणि आम्हाला आशीर्वाद द्या. मी माझा तुम्ही कोटा काढून दिलाय, आता मी तो खाईन, नाही तर गरिबांना वाटीन, तो माझं मी बघून घेईन. ती फळं मला भेटतील, तुम्हाला नाही. तुम्ही मला दिलं त्याचं फळ तुम्हाला भेटणार की तुम्ही चांगलं कार्य केलं. त्याचं मी वाईट केलं, वाईट बरं ते ठीक आहे. तर प्रत्येकाला कोटा मिळतो. आता हा जो शरीर आहे ना, तुमचा माझा सगळा मनुष्य आहोत आपण, सारखं नाही. अहो, आपलं मन पण सारखं नाहीये. एकाच गोष्टीला तुम्ही काय विचार करता आणि मी काय करतो सारखं नाहीये. तर हे कोटा का दिलंय आणि वेगळं का दिलंय? एकाच वेळेला आपण एकाच वेळेला नाही आलो ना. आपण मागच्या अनेक जन्मांपासून इथं आलोय, आणि याच्या पुढे जर आपण ते मुक्तीचा मार्ग नाही धरला तर मग पुढे अजून हे चालत राहणार आहे. सिंपल. आज मी काय म्हणत, मी जर स्त्रींच्या मागे धावायला लागलो, तर आज पुरुष पुढच्या वर्षी बघून तो जन्मी म्हणतील की तुला फार स्त्री व्हायची इच्छा होती, मग हे जर तुला स्त्रीचं शरीर जर एखादा स्त्री आहे, तिला वाटतं हे काय मी बंधनात अडकले, आता मी पुरुष असते तर हे केलं असतं. मग तसे जर तुमचे मनुष्य योनीचे कर्म असतील तर बघतो हिला पुरुष व्हायचं. मग महिलेला काय वाटतं, पुरुष मज्जे करतात नाही का, ह्यांचं आरामात सगळं चाललंय, आम्हालाच एवढं सगळं घरात जेवण बनवा, हे करा, मग काम करा, मग हे करा. त्यांना असं वाटतं ते दुखी आहेत. माणसाला वाटतं किती हे कटकट, लग्न केलं नसतं बरं झालं असतं, असं त्याला वाटतं. पण त्याला वाटतं ह्याच्यापेक्षा महिला बऱ्या आहे असं त्याला वाटतं. मग म्हणतो तथास्तु. एक काळ त्रिकाल शक्ती बघून चालत राहत तथास्तु बोलते. त्यामुळे त्यावेळेला शहाण्या माणसाने भगवंताने एकच प्रार्थना करावी की भगवंता मला काही कळत नाही ह्याच्यातलं, मी साधा भोळा रे,
तुला जे युक्त वाटतंय ना की मी तुझ्या पाशी नेहमी राहीन, मैं आपको ना भूलू, हे प्रभू मैं आपको ना भूलू, मी तुम्हाला कधी विसरू नये. राजा कुलशेखर म्हणतात त्यांच्या मुकुंद मला स्तोत्रात, ते म्हणतात अविस्मृती चरणारविंदे, मला नरकात ठेव, स्वर्गात ठेव, राजा बनव, रंक बनव, मला भिकारी बनव, पण तुझं विस्मरण होऊ देऊ नको. तर भक्तांनी एवढंच प्रार्थना करायचे. आणि बाकी तुम्ही कुठल्याही इच्छा केल्या तरी तुम्हाला परिणाम भोगावे लागतात. याला एक स्टोरी आहे, सुंदर स्टोरी आहे. प्लीज सांगा. हा, तेच कट होईल ना रील मध्ये. नाही या पॉडकास्टवर काही कट होत अहो नाही. तसं नाही, मस्करी करतो. तर आता तुम्ही नर्वसनेस तुमचा डाऊन झाला, त्याचा काय प्रॉब्लेम नाही, तर क्रॅक झाला. तर एक स्टोरी आहे. नारद मुनींनी, एक माणूस होता, तो म्हणला मी ऐकलंय वृंदावन चिंतामणी धाम आहे. चिंतामणी म्हणजे जिथे कल्पवृक्ष, म्हणजे जिथे काय मागितलं तुम्ही तर पुरं होतं. तर चिंतामणी धाम म्हणजे जिथे कणकण हे इच्छा पूर्ती करू शकते. आणि वृंदावन हे इथलं धाम नाही, ते भगवंताचं वैकुंठच जेव्हा खाली उतरतं त्याला वृंदावन म्हणतात. तर ते म्हणले हो, नारद मुनी म्हणले हो. तर म्हणे मला ऍड्रेस सांगा. म्हणे पण तिथे गेल्यावर हरिचिंतनाशिवाय दुसरं काही इच्छा फालतू करू नको. ते म्हणले अहो एकदा जाऊ तर दे, आता एवढं गरीबी आहे, कंगाली आहे, जा म्हणले. त्याला रस्ता दाखवला, तो आपला गेला, वृंदावनला पोहोचला. तर संध्याकाळी पोहोचला, म्हणजे असं थोडा, आणि झाडवीड होते, थोडं डोंगराळ होतं, बसला. तो म्हणला अरे संध्याकाळ झालाय, काही जेवलो नाही, मग जेवण मिळालं असतं किती बरं झालं असतं. लगेच ती थाळी प्रकट झाली त्याला महाप्रसादाची. तो खायला लागला, किती सुंदर. तो म्हणला थोडं खटिया विट्या भेटलं असताना झोपायला, तर आता कुठं रात्री पण कोणाच्या घरात जाणार, खटिया विट्या भेटली म्हणजे आपल्याला. लगेच खटिया प्रकट झाली, एवढा खुश, बंडी बिंडी काढून झोपला, मस्त आकाशात होतं. काय अरे तारे अजून स्वच्छ नीट दिसले असते तर ते पण नीट दिसायला लागले, सगळे नक्षत्रांचे आकार दिसायला लागले त्याला. वा 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 सुंदर. म्हणला एवढा रात्र झाला, चुकून वाघ बिग आला तर, तो पण आला. तर पॉइंट काय, मटेरियल इच्छा म्हणजे भौतिक इच्छा यांचा, भौतिक म्हणजे कुठल्या मायाच्या सृष्टीत कुठल्याही इच्छा करा तुम्ही, ते द्वंद्व आहेत. हा, भगवंत 15 म्हणतात निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या निवृत्त कामा द्वंद्वैर विमुक्ता. जो भक्त आहे ना तो द्वंद्वातनं बाहेर येतो. हे द्वंद्व म्हणजे तुम्ही म्हणाल, एक उदाहरणार्थ मी म्हणेन असं की हा माणूस श्रीमंत आहे, ठीक आहे, हो तो श्रीमंत आहे. कोणासमोर, बाहेर जो भिकारी बसला ना, जो अंगा द्या त्यासमोर तो श्रीमंत आहे, पण तो गरीब आहे. अंबानीसमोर तो काय, काहीच नाही, काहीच नाही, त्याला दर्शन पण भेटणार लालबागच्या राजाचं. पण तर तो श्रीमंतही आहे आणि गरीब आहे, तो द्वंद्व आहे. म्हणजे रशी बांधतो ना आपण ते हे करायला, दही वगैरे ते करतात ना, एक पुढे गेल्यावर एक मागे येतो. तसाच हा संसार आहे. संसार संसार जसा तवा चुलीवर, तसं हा संसार कसा आहे. भगवंत म्हणालेत की तुम्ही द्वंद्व आहे, तुम्ही किती जरी ह्याच्यात केलं, उदाहरणार्थ तुम्हाला दाढ दुखते तर फार त्रास होते, आणि मला एखादी जडीबुटी माहिती आहे किंवा एखादा मंत्र माहिती आहे, त्यांनी दाढ ठीक होते. तर मी तुम्हाला मंत्र हे ओम नमो हे मंत्र म्हणा, 5 वेळा म्हणा, तुमचं तो समजा झालं, तुम्हाला बरे झालं, हा किती सुंदर, खरंच प्रभूजी झालं. मी चांगलं केलं का वाईट केलं? नाही, मी द्वंद्व केलं. कसं काय? चांगलं केलं, तुमच्यासाठी चांगलं झालं, पण तो डॉक्टर जो खाली बसलाय दुकान घेऊन, भाडा भरतोय 20,000 40,000 रुपये तो, आणि तुमच्याकडे जर तो पेशंट पोहोचला नाही आणि आमच्यासारखे बाबा इकडे तिकडे हिंडायला लागले, मंत्र देऊन दाढ ठीक आहे, डेंटिस्टनी कुठे जायचं बाबा. बरोबर. तर इनडायरेक्ट म्हणजे असं आहे. तर ह्याच्यात पण वेगवेगळे अँगल्स आहेत की कधी मदत केली पाहिजे, कुठली केली पाहिजे, कुठल्या ह्याच्यात नाही केलं पाहिजे, पण तो वेगळा विषय. पण ह्याला द्वंद्व म्हणतात. द्वंद्व मीन्स ड्युअलिटी, एकाच गोष्टीचा दोन भाग, जसं एका नाण्याचे 2 भाग असतात, तर ड्युअलिटी आहे. तर भगवंत म्हणतात या ड्युअलिटीत जोपर्यंत तू आहेस तोपर्यंत तू हसत, कधी हसशील, कधी रडशील, कधी हे अनुभव सगळं करत राहशील. निर्द्वंद्व, या द्वंद्वातनं बाहेर. ओके. मग आता हे जे द्वंद्व तुम्ही आता म्हणालात, डिप्रेशन, एन्झायटी, सुसायडल थॉटवाले जे आहेत त्यांच्यासाठी तर हे अगदी बरोबर ठरेल ना. ते द्वंद्वच आहे ना. आधी त्यांनी मज्जा मारून घेतली आणि जेव्हा कष्ट आले तेव्हा हिंमत तयार ठेवली नव्हती, अनएक्सपेक्टेड होतं. ते मग अनएक्सपेक्टेड मिजरी अचानक आल्यावर तुम्हाला हिंमत नाही, त्याचं तुमचं डिप्रेशन आहे, बाकी काय नाही. आता माझ्याकडे एक लेडी आहे, ती म्हणजे 2x2च्या 20x20 छोट्या खोलीत राहत होती, म्हणजे छोटसच होता. आणि काय माहिती तिचं म्हणजे आधी लग्न झालं पण ती काही लहान वयात झालं, काहीतरी इश्यू झाले, तिला ती एकटी होती, आई वारली, काही नाही असं वगैरे झालं. आणि कुठल्या तरी इन्स्टिट्यूशन तिला काही दिवस ते रूम दिलं होतं. मग तिला ते म्हणलं आम्ही आता त्याच्यापुढे देणार नाही. ती अशी हे झाली, तिने देवाला प्रार्थना केल्या, कृष्णाला. तर काय झालं काय माहिती, तिला कोणीतरी म्हणलं की हे गुरुजी थोडे चांगले आहेत, कुठेतरी तिला सांगितलं. तिने म्हणलं की गुरुजी असे आहे, मी कृष्णाला प्रार्थना केलंय. मग मी म्हणलं चला कृष्णाला प्रार्थना केलंय, त्याचं मार्केट डाऊन नको व्हायला म्हणून मी मदत केलं. आणि तिचं नंतर लक्षात आलं, तिला म्हणलं तुम्ही राहा, मी तुम्हाला राहायचं सोय करून देतो, आता तुम्ही आहात कुठेतरी जाणार त्यापेक्षा आम्ही करतो काहीतरी. मग म्हणलं पण तुम्हाला इन्कम काय होतं का? माझी आई म्हणली BSNL ला होती. तिला मी
लगेच आमच्या GM ला कॉल केला, ते ओळखीचे होते. ते म्हणले अरे शी इज लायबल टू गेट 13,000 पर मंथ. आणि तिला मी ते मग ते केलं आणि ते डायरेक्ट GM केलं, कॉल केला, सगळं खालच्या फायली टारा सगळं क्लिअर झाल्या. आणि ती म्हणते की ती दादा म्हणते बेंगोली ती, दादा मी कधी विसरणार नाही तुला. म्हटलं असू दे, तुझं नशिबात होतं ते, फक्त कुठेतरी लॉक होतं. आणि तुला मी मदत काय केली, तू कृष्णाचं नाव मध्ये घेतला, ज्याचं नाव चपाती मी खातोय त्याचं तरी काम केलं पाहिजे. तो म्हणाला काय माणूस आहे, माझ्या नावाने कोणतरी आला त्याला मदत करत नाही, माझ्याकडे येऊन रडतो. तर एनिवेज आपला तिचं उदाहरण मी का दिलं, तुम्ही काय विचारलं? एनिवेज द्वंद्व. हा नाही, दोन काहीतरी ते पुढे तुम्ही विचारलं वाटतं. डिप्रेशन. हा डिप्रेशन. तर मी तिला मग तिचा अभ्यास केला मी, म्हणून मी तिचं उदाहरण दिलं की ती अशी कशी काय झाली. बरं ठीक आहे, एखादी स्त्री कुठे जरी गेली तरी तिला मदत होते, सरकारही करतो, कुठलाही पक्ष असू देत, पॉलिटिकल पक्ष हा मदत करतो. असं कसं झालं, तर तिच्या आयुष्यात मी नीट बघितलं तर तिने दरवेळेला कामचुकारपणा केला होता. म्हणजे आईने लग्न लावून दिलं, आई चांगल्या जॉबला होती, आई वडिलांनी लग्न लावून दिलं, नाही काम नाही करायचं म्हणल्यावर नवरा किती सहन करणार, ते विषय ब्रेकअप झाला. मग आई कमवते, मग तिच्याच पैशावर आपण जगलो, बाबा गेले, मग जगलो, शेवटी आई गेली. पण तुम्ही अक्कल नाही केलं ना की बाबा मी कुठून पैसे येतात, बरं हीच गेली तर मी कुठून आणायचे, बँकेत काय भरायचे. तिला हे पण माहित नव्हतं. मी तिला एक माणूस दिला की जा हा माणूस आहे, या साहेबाला भेट, तू तुझं कारण तो तुझं थोबडा बघणार तर तुला देणार. म्हणजे सगळं शिकवावं लागलं तिला, अक्षरशः एक माणूस द्यावा लागला मला. आता तिला पाहिजेत म्हणून तिने घेतले शेवटी, मग करून आता ती करते ना. पण डिप्रेशन का होणार नाही. आजकालचं तुम्हाला सांगतो, ह्या जगाचा नियम आहे. मी आता लिफ्टमध्ये येताना पण काही भाविकांना सांगतो की 50% मनुष्य योनी असा आहे की वी आर लायबल फॉर 50% हॅपीनेस अँड 50% डिस्ट्रेस. वी आर लायबल, दॅट इज वाय वी आर मनुष्य. देवता आर लायबल फॉर 90% हॅपीनेस अँड 10% डिस्ट्रेस. देवतांचं तुम्ही कधी ऐकणार नाही. एवढंच ऐकलंय का आता दानवाने अटॅक केला, एक थोड्या वेळासाठी त्रास झाला, बाकी ते एन्जॉय करतात, अप्सरा डान्स करते, आपले हा नाचो चालत राहतात. हा ठीक आहे, तर आपण 50% डिस्ट्रेस ना. तर नियम काय माहितीये, जर तुम्ही आधी संघर्ष केला, स्वतःवर कष्ट ओढून ते कामाला काही गोष्टी शिकले, भविष्यात तुम्ही बसून सगळं खाल, देन विल एन्जॉय. इफ यू एन्जॉय अर्लियर, गॅरंटीड यू आर गोइंग टू स्ट्रगल लाईक एनिथिंग. अँड इफ यू कांट स्ट्रगल, तुम्ही संघर्ष करू शकले नाही तर तुम्हाला ते डिप्रेशन येणार. डिप्रेशन म्हणजे कोण असतं? लोनली माणूस. आता काय डिप्रेशन आहे, तुम्ही माझ्याशी बोलता, मी तुमच्याशी बोलतो, एवढे सगळं कॅमेरामॅनचं आपण बसलोय, काय डिप्रेशनचा प्रश्नच नाही. मला तहान लागली, हे आणून देईल. काय लागलं, मला एखादा प्रश्न नाही कळलं, तुम्हाला जाऊ द्या सर, नका, मी नाही विचारत. वी आर हिअर टू हँडल इच अदर. डिप्रेशनचा काय प्रश्न आहे? हा पण मी एकटाच या रूम मध्ये आणि मी माझ्याच विचारांमध्ये अडकलोय आणि मी माझ्याच विचारत होतो, माझे विचार चांगले आहेत का नाही, आणि कोणाला भेटत होतं, एक ग्लास पाणी सुद्धा विचारत नाही, तर मला कोण विचारणार? रेसिप्रोकेशन काय येणार? मग तुम्ही घरात बसून सोयी दिलेल्या आहेत सरकारने, आई वडिलांकडे आता लाखो रुपये आहेत, आता पैशाची कमी नाही. आधीच्या वेळेला म्हणजे माझे वडील म्हणायचे की ते कधी कधी स्वाध्यायला होते माझे वडील, तर प्रचाराला जायचे, तर कधी कधी येताना ना ते 10 रुपये, म्हणजे पगार फार कमी होता त्यावेळेला, त्यामुळे येताना मी हे विचार करतो 10 रुपये आहेत तर मी ऑटोने न जाता सायकलने जायचे, 10 रुपये असतील, मग मी येताना जिलेबी घेऊन येईन आणि आपण चौघं खाऊ. तर माझे भावा वाटत आता असं झालंय की तुम्ही म्हणजे पोरंपुरी तुम्ही एवढं कमवता, सगळं करता, पण डाऊट आहे की तुम्ही 4 जिलेबी माझ्यासाठी आणताना हा विचार करत असाल, पण मला त्याचा आनंद व्हायचा की माझ्या पोरांसाठी. ठीक आहे, तुम्ही आता मोठे आहात, तुम्हाला काही फोन केला तरी पैसे टाकता वगैरे, हे ठीक आहे, पण तो जो एक स्वीटनेस आहे तो गायब झाला. म्हणजे गरिबी होती घरात, म्हणजे मोजके कपडे घालायचे, मोजके हे करायचं, चला मोजके जुते, म्हणजे चप्पल अक्षरशः झिजलेपर्यंत दुसरे चप्पल भेटत नव्हते. हा आहे ना घाल ना, असं व्हायचं. आता काय, ओ माय गॉड, रबर निघालं, फेका नवीन. एकावर एक 100वर एवढे शर्ट फ्री, पण कॅरेक्टर नाहीये, स्वीटनेस नाहीये. तर डिप्रेशन हा त्याचा इज अन ऍब्सेन्स, म्हणजे मिझरी इज ऍब्सेन्स ऑफ हॅपीनेस, तसं डिप्रेशन इज ऍब्सेन्स ऑफ पर्सनलिझम. जेव्हा तुम्ही पर्सनलिझम लाईफ जगत नाही, आणि आजकाल सगळं इम्पर्सनल झालंय, तुम्हाला ऑटोवाल्याशी बोलायची गरजच नाही, ओला करा, बसा, उचला, टॉंग टॉंग वाजलं, तुझं तू तुझ्या घरी. तर आपण विचारतो का रे, हे थोडं जेवला का तू? कधी आपण आता मी येताना काही लक्ष्मी, तो 50 वर्षे उरले होते, म्हणजे दादा ठेवतो आपलाच माणूस, तेवढा खुश झाला. तर पीपल वॉन्ट हॅपीनेस. आता मी ठाण्यावरून पनवेलला जात होतो, 2 वर्ष आधीची गोष्ट आहे, पण तेव्हा एकनाथ शिंदे सीएम होते, एवढं मला माहिती आहे. येत होतं आणि ते आपल्या लोकलला दुपारची वेळ होती, 2 वाजता. तर मला रोहायला जायचं होतं, पनवेलची लोकल पकडली होती. तर एक पोरगी ना ती मधीच झोपली होती, म्हणजे आपला मोठा जो लोकलचा मधला भाग असतो, तर झोपली होती आणि पायाला रक्त येत होतं आणि एवढे कपडे होते, आणि मला वाटतं बेगर असेल, ती त्या कॅटेगरीची असेल, कोणी पण बघत नव्हता. आता मी म्हटलं, आपण आजकाल कुठल्या पोरला उचलणं, परत ते काय कुठल्या समाजावर काय सगळं गँग हे होतं, म्हटलं नको, मला फार द्यायली. मी मग पनवेल उतरलं, तिला म्हटलं चल तुला औषध करून देतो, एवढं पट्टी लावतो. म्हटलं माझा बाप आहे ना, तो 150 रुपये जर नाही गोळा केले आज, तो मारतो मला. तर मी म्हटलं ते राहू दे,
तू चल म्हटलं. मग तिथल्या लोकल पोलिसांनी मी औषध करून मला जाऊन घ्या महाराज. ते तो ऑटोवाला कोणी जवळच हॉस्पिटल जवळच होतं क्लिनिक पनवेलला, तर तो कोणी जायला तयार नाही. पण तिथे एक मुस्लिम होता. जोक बघा, आपल्याला असं वाटतं क्रुएल वगैरे, पण तो मुस्लिम आला. तो म्हटलं महाराज चलो मैं लेके जातो. बसलो मी मागं. मग तो म्हटलं इधर नाही जाएंगे आपण सरकारी हॉस्पिटल जाएंगे, इधर लोकल क्लिनिक में टाइम लगेगा. चल म्हणलं. मग सरकारीला गेलो. तिथं केस पेपर तिला ते केलं. आणि तो आता हे कोण करणार, ते सगळे डॉक्टर इकडे तिकडे संध्याकाळ झाली निघून गेले. मला एवढं माहिती होतं बेटाडीन लावून आपण पट्टी लावू शकतो. मी तिचा अख्खा पाय साफ केला, बेटाडीन लावला, पट्टी लावली. त्यात त्यांनी पण मला मदत केली. आणि इथून गेलो. हापूसचा सीझन, आंब्याचा सीझन होता. त्याला पण 1 डझन आंबे दिले, हिला 1 डझन आंबे दिले. वरून तिथे मग कपडे घेतले. ज्याकडनं कपडे घेतले त्यांनी बघितले की हा हिच्यासाठी घेतोय आणि ह्याचं कोणी लागत नाही, ते कळत होतं की ह्याचं कोणी नाही. त्यांनी मला अर्ध्या रेटमध्ये कपडे दिले. म्हणजे प्रभू हे घ्या तुम्ही करताय. चप्पल त्यांनी अर्ध्या रेटमध्ये दिली. अर्ध्या म्हणजे त्यांनी प्रमाण मी नाही घेऊ शकत, कारण तुम्ही असं काम करताय. जेव्हा तुम्ही काहीतरी चांगलं करता, सी आय एम डुईंग समथिंग व्हेरी पर्सनल, सी द रेसिप्रोकेशन. तो तुझा लॉस घ्यायला तयार आहे. आणि तेवढं झाल्यावर त्या ऑटोवरात गेलो आणि मग तिला आम्ही स्टेशनपर्यंत सोडलं. तिने पलटून असं, तिला आम्ही तिच्या वडिलांसाठी पण टी शर्ट दिलं. वरून ते 150 दिले की बापाला सांगे भीक म्हणून मिळालं. आणि ती जाताना अशी करत होती ना, हा रडला ऑटोवाला. म्हणे महाराज बोले ऐसा आदमी ने देखा. बोले अरे सोच, हम अल्लाह को अल रहमान बोलते हैं. रहमान म्हणजे जो रहम करता है. सोचो हम और तुम क्या है उनके सामने, कुछ भी नहीं. हम लोग बच्चा लोग हैं, हम बच्चा लोग थोड़ा सा हम लोग दया कर रहे हैं तो हमारे आंखों में आंसू होते. सोचो वो कितना हमारे ऊपर सोचता होगा जब वो सबसे बड़ा. तो म्हणलं तो अजून रडायला लागला. मला बस स्टँडला सोडलं, मी पैसे घेणार नाही. म्हणलं नाही, तू तुझा अख्खा 3 तास दिलंच मला, याच्यात आपण जाणं येणं हे सगळं करणार, तर तू घे. त्याला खिशात टाकले. नाही म्हणलं नाही महाराज आपको याद रखूंगा म्हणलं. असं तर पॉईंट काय, पॉईंट इथं आहे की तुम्ही पर्सनल आहात का. पैसे भरपूर आहेत, हो मी श्रीमंत आहे, मान्य आहे, पाया पडतो तुमच्या, तुम्ही श्रीमंत आहात. मी फार सुंदर देखणा आहे, अतिउत्तम सर. तुम्हाला मिस्टर इंडिया, मिस युनिव्हर्स काय बरं सगळं देतो. एक पत्रच देतात ना ते आपल्याला, तो पत्र मी छापून देतो तुम्हाला, घ्या. पण तू माणूस आहेस का. प्रश्न आहेस, तू माणूस आहेस का. आर यू पर्सनल. तेवढं केलं ना, कोणीही जगात डिप्रेशनमध्ये राहणार नाही. आणि जॉईंट फॅमिली असायच्या आधी, त्यामुळे पर्सनलिझम म्हणजे नवरा बायकोला भेटता येत नव्हतं. त्यांना काहीतरी खोटं म्हणायला, आज हे येणार आहेत ते येणार आहेत. मग घरच्यांनी समजा निघा, आज यांना भेटायचं आहे. आधी एवढा प्रॉब्लेम असायचा. आता घरात ते दोघे एकटेच आहेत, ठीक आहे तुम्ही सुखी आहात, पण काय मग परिवार नाही, आई नाही, पोरांना आजी नाही. सगळ्या स्टोऱ्या कोण सांगायची, आजी सांगायची. मग आजीचं सगळं ते लाड वेड, मग आजीच्या लाडात तो मोठा व्हायचा, कारण आई बाबा मारणार नाहीत आजीच्या हाताखाली, आजोबांच्या हाताखाली. आणि आजोबांना त्या वयात पाहिजे कोणीतरी, कारण आता ह्या पोराला काहीतरी कर्तृत्व करायचं त्या वयात. आता त्यांचं वय रिटायरमेंटचं, मग त्यांना स्टोऱ्या माहिती असतात, अनुभव, त्यांच्याकडे एवढा अनुभवाचा साठा असतो. एक काळजी घे, अशा माणसाला हातात दाखवलं तरी त्यांच्या हातचं खायचं नाही. हे कोण सांगायचं आपल्याला, आजी आजोबा. आई वडिलांना कुठे वेळ होतं, ते आपापल्या कुठेतरी काही करत असतील, वेळ नव्हतं. तर हा जो जॉईंट आजच्या जो ग्रो होतो तो कधीच क्रिमिनल होणार नाही. पण जो आजकाल डायव्होर्स होतोय किंवा लगेच भांडतायत, त्या पोराचा विचार करा. मग त्या पोराचा तुम्ही विचार करत नाही, तुम्ही पैशाचा, माझं करिअर, माझं पोराचा काय, तो असं बघत राहतो इकडे तिकडं. ज्याचं आधार कार्डवर कोणाचं नाव लिहायचं तिला कळत नाही. मग एक कोर्ट कोणाला तरी देतो की आईकडे देतो किंवा वडिलांकडे देतो, तू मग त्याचं आयुष्य त्याला कसं जगायचं त्याला माहित नाही. नवीन आई घेऊन आली का नवीन बाबा घेऊन आले, दिस इज नॉट गुड. तर त्यामुळं काय, तो क्रिमिनल नाही जरी झाला ना, तो चिडचिड अँटी होईल. तुम्ही जे कराल त्याच्या विपरीतच करेल, कारण सायकोलॉजिकली तो लहान आहे. 18-20 वर्षाचा झाला त्याला कळतं की तुमच्या मजबुरी काय आहेत, गरजा काय आहेत. त्याच्या आधी त्याला नाहीच काय कळत. तर आपल्याला समाज हा असा उभा केलं पाहिजे. त्यात बघून तर म्हणतात ना की तुम्ही मला केंद्रबिंदू बनवा. द फॅमिली विच प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. तुम्ही सगळे जर मला सांगा, बापाने देवाला दंडवत केलं, पोरगा काय करणार, दंडवत बापाला करतो. बाप म्हणणार कोण देव काय नाही, पोरगा म्हणणार मग तू पण नाही. बघा जोक, देव नाही तर नाही, तो उडालाच तुमच्या बोलण्यामुळं. तू पण नाही ना, मग काय माझ्यासाठी. पण तुम्ही म्हणणार नाही, देव आपल्याला बाप्पा देतो की नाही, आपलं घर कोणी दिलंय, बाप्पाने दिलंय, यांच्या देवामुळे झालं ना, आपल्याला त्याला नमस्कार केलं पाहिजे, आपण हे केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे, आपण हे उपवास केलं पाहिजे. ठीक आहे, तो त्यातला काहीतरी करेल, काही नाही करेल, नंतर भविष्यात कुठेतरी ज्ञानी माणसाकडनं शिकेल, ठीक आहे. बट ही नॉट गोइंग रॉंग ट्रॅक, ऍटलीस्ट विल बी गुड पर्सन. असे तुम्ही भारतात बघायचे जुने जमान्याचे पोरं आहेत, माणसं आहेत, दे आर गुड पीपल. दे समटाइम्स दे आर नॉट इव्हन डिवोटीज. ते भक्त पण नसतात किंवा त्यांना ते आवडत नाही हे ताळवेळ कुठलेलं, पण ते दान मागितलं, हा ले जाओ आप करो, अच्छा हे करो. तर माणुसकीच राहिली नाही. त्यामुळे आता ना तुम्ही युएसला हा प्रॉब्लेम आहे. युएसला डिप्रेशनमध्ये जे सगळ्यांना एक सायकॅट्रिस्ट आहे. जोक आहे की प्रत्येक तिसऱ्या सायकॅट्रिस्ट एका सायकॅट्रिस्टकडे जात असतो. 1/3 ऑफ द सायकॅट्रिस्ट गुड ऑन द सायकॅट्रिस्ट. त्यांनी ऐकून काय करायचं बघा. एक लक्षात घ्या, ऐकण्यासारखं चरित्र असला तर माणूस ऐकून सुद्धा की हा काय चरित्र, काय त्याग तुमचं.
आता काय ऐकायचं, तुझ्या आयुष्यात तू स्वार्थी आहेस, तू तेच सांगतो त्या सायकेट्रिस्टला की मी माझं केलं ना, आय थॉट ऑफ माय सेल्फ, तर वाय. अरे हो, तू यू थॉट ऑफ युअर सेल्फ, दॅट इज द प्रॉब्लेम. यू शुड हॅव थॉट ऑफ गॉड, यू शुड हॅव थॉट ऑफ एव्हरीबडी अँड देन थॉट ऑफ युअर सेल्फ. पण तू तुझा विचार पहिला केला, मग तुझा विचार हा संसार तुझा नाहीच आहे ना, ती मायाशक्तीच दुसऱ्याची आहे. तुला दिले पण ती पण तू नीट वापरली नाही, मग तू दुःखाचा भागीदार झालास आणि त्यावेळेला तुला सहन करायची शक्ती नव्हती ना. हा दुसरा, आम्हाला त्रास नाही झाले का, चालेल, सगळ्यांना कष्ट होतं, साधू आहे म्हणून काय लक्ष्मी देवी वरून डॉलर टाकत नाही. सांसारिक प्रॉब्लेम असतात, राजकीय विषय असतात, काही सामाजिक काही आध्यात्मिक पायऱ्या असतात ज्या आम्हाला अजून त्या मिळवायच्या त्या अजून मिळाल्या नाहीत. आमचा संघर्ष असतो. एवढं सगळं झाल्यावर त्रास होतो ना आपण, पण ती त्रास सहन करायची की त्याला एक मॅच्युरिटी असते, ती आपोआप येते जेव्हा तुम्ही हे सगळं पर्सनलिझम लाईफ ठेवता. आणि आमच्या भक्तांना तुम्ही पाहिलं, मी लोकांना सांगतो, आमच्या भक्तांमध्ये काय भक्ती तर करतात चांगली, पण मग पर्सनल राहत नाही. हा, मग जरा डोनेशन टाका झालं, आणि तुम्हाला मेकॅनिकल होतं हॅपी बर्थडे. अरे हॅपी बर्थडे बोल की त्याला, तो तुला देत असेल पैसा, हॅपी बर्थडे तो तोंडाने बोल, किंवा एक मेसेज स्वतः तर टाक स्वतःच्या मोबाईलने की तो कॉल लावला होता पण लागला नाही, तुम्ही बिझी असाल. तर पर्सनलिझम इज द सोल्युशन टू डिस्ट्रेस. हा डिस्ट्रेस द्वंद्व नाहीये, हा टोटल करप्टेड झोन आहे. असं आहे. आपण जे निर्णय घेतो ते आपल्या संस्कारांनी घेतो. मग आपण करते आहोत का फक्त निमित्त? तिसरा, चौथा आणि पाचवा अध्याय हा संपूर्ण याच सिस्टमवर आधारित आहे. प्रकृती हे क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता हम इति मन्यते. आता तुम्हाला एक ट्रायंगल समजायला लागेल. ट्रायंगल 3 पॉइंट्स असतात ट्रायंगलचे. आपण एक पॉइंट ठेवूया जीव, म्हणजे आपण आत्मा. एक ठेवूया परमात्मा, एक अँगल. आणि थर्ड अँगलचा थर्ड भाग हा प्रकृतीला ठेवू. प्रकृती म्हणजे जी मायाशक्ती, त्याला आपण प्रकृती ठेवूया. तर आपल्याला करताना कोण दिसतं? प्रकृती. आपल्याला काय वाटतं, मी इच्छा केली आणि ते झालं. पण त्याला सँक्शनर परमात्मा असतो. म्हणजे असं असतं, तुम्ही एखादी इच्छा केली की मला 1000 रुपये आज कमवायचे, त्यासाठी तुम्ही कार्य करायला सुरू करता. परमात्मा बघतो की याला आजच्या दिवसात हा सुख याच्या नशिबात, आजच्या काळ आणि कर्म हे 2 फॅक्टर्स तिथं मोजतात. दॅट इज ओनली नोन टू परमात्मा, नॉट इव्हन प्रकृती. तर त्यांनी जे सँक्शन केलं, येस, तर इथनं प्रकृती असं ऑर्गनाईज करेल की तुम्हाला 1000 रुपयाचं इन्कम होऊन जाईल. नसेल आणि तुम्हाला अरे तुम्ही रोज 5000 कमवतो, 1000 काय, पण आज नाहीच होणार. नसेल ते नाहीच होणार. जसं उदाहरणार्थ आपण बँकेत जातो, बँकेत 1 लाख रुपये ठेवलेत माझे, आज सोमवार आहे, मी ठरवलं मला 1000 रुपये काढायचे, तर त्याला काय लागणार आहे? माझी सही, 1000 रुपये 1000 मिनिमम त्यात असले पाहिजेत, आणि वर्किंग आवर्स. तर टाइम, कर्म आणि इच्छा, ह्या तिघांपैकी एक जरी नसेल तर ते क्रिया होणार नाही. म्हणजे समजा तुम्ही इच्छाच केली ना बँकेत जायची, तर कसं काय पैसे निघणार? तर तुमची इच्छा, परमात्म्याचं सँक्शन, परमात्मा सँक्शन करतो म्हणजे हिज अ न्यूट्रल काय. तुम्ही म्हटलं मला याचं मर्डर करायचं, बट इफ इट इज इन कर्म, हिल अलाव. अलाव मीन्स ही सँक्शन्स, ही डज नॉट इंटरफिअर. खरं तर कोणी कोणाला मारत नाही, मरत नाही, हा वेगळा सिद्धांत आहे. हा सावळ्यांचा खेळ आहे. ठीक आहे, तुमच्यासाठी त्याला क्लिअर आहे ना, तुम्हाला क्लिअर नाही. जसं जो प्रोड्युसर आणि डायरेक्टर आहे, तो मूवी बघून रडत नाही, त्यांनी ते बनवलेलंच असतं की तुम्ही काहीतरी रडा आणि मला पैसे द्या. त्याला माहिती आहे ते पडद्याचा खेळ आहे, हा फक्त एक डिजिटल शो आहे. पण तुम्ही त्याला सत्य मानता, कारण तुमच्या आयुष्यात काहीतरी झालं असेल, ते तिथे दाखवलं गेलेलं, आणि मग तुम्हाला रडू येतं किंवा हसू येतं. किंवा हे ऍक्टर काय करतात, आपलाच इमोशन्स आपल्याला विकतात. तर हे भगवंतांना माहिती आहे की मायाशक्ती हे फक्त एक खेळ आहे सावल्यांचा, पण आपल्याला माहित नाही ना, आपल्याला ते सिरियस वाटतं. हो का, आता जर माझी हात उचलायची इच्छा आहे, मी उचललं, पण गॅरंटी आहे का दरवेळेला होईल? काय माहित. उद्याचं उचलू शकतो असं मला वाटतं, पण काय माहिती उद्या काय होईल. उद्या ऍक्सिडेंट होईल, एखाद्या वेळेस हाताला काय झालं किंवा काय झालं आपल्याला माहित नाही. सो भगवंत करता नाहीये, पण भगवंतांशिवाय काय होत नाही हे पण लक्षात ठेवा. बट ही इज नॉट द डुअर. त्याने रिस्पॉन्सिबिलिटी घेतलं नाही. इच्छा कोणी केली होती? मी. संपला. कर्म कोणाला लागणार? मला. असू दे, बरं वाईट लागेल, चांगलाही लागेल, वाईटही लागेल, कोणाला लागणार? संपला विषय. आणि मग प्रकृती पण दोषी नाही ना, पण करणारी प्रकृती आहे, हालते प्रकृती. आजकाल तुम्हाला एक आता स्क्रीन नाही, चायनीज लोकांनी डेव्हलप केलंय ना, सगळीकडे ते हे ठेवतात प्रोजेक्टर्स, आणि तुम्हाला पोरांना फक्त एका ठिकाणी बसवतात आणि मग तो रूम बंद करतात, आणि तो प्रोजेक्शन असं होतं ना की तुम्ही त्या पाण्यात गेले, डॉल्फिन अंगावर येतोय असं, म्हणजे इट इज लाईक तुम्ही काहीच करत नाहीये, तुम्ही जागेवर बसलेले आहात, पण ती फिलिंग यायला लागते, अहो तू दगड पडला, बिल्डिंग पडली माझ्या अंगावर. सो त्यामुळे दुसऱ्या अध्याय 24व्या श्लोकात भगवंत म्हणतात, स्थाणुरोयम अचलोयम, आत्मा कधी हलत नाही.
मी तुमच्याकडे आलो नाही, तुम्ही मला बोलवलं नाही. एनिवेज तो PhD सब्जेक्ट आहे. ते ऐकल्यावर एकतर तुम्ही संन्यासी व्हाल आणि नाहीतर तुम्ही म्हणाल की हा वेडा आहे. तर असू देत. तर पॉइंट हा आहे की हे जो प्रकृतीचा खेळ आहे तो करतो कोण, आणि भगवान तेवढे स्मार्ट आहेत. प्रत्येकाचा प्रत्येकाशी उधारी. मी तुमच्याकडे आलो किंवा तुम्ही मला भेटले, ऑल्दो आपण आत्ता काहीतरी निमित्त बघतोय, पण ह्याच्या मागं पण असेल काहीतरी, कुठेतरी काहीतरी माझं तुम्हाला देणं राहिलं असेल किंवा तुमचं माझं काहीतरी देणं राहिलं असेल किंवा काहीतरी असेल, तर ती होणारच ती भेट. ह्या काही गोष्टी परमात्म्याने ठरवलेल्या असतात त्या प्रकृती थ्रू. म्हणजे परमात्मा आहे ना 3 रूपात आहेत. ब्रह्म म्हणजे सर्वव्यापी. परमात्मा म्हणजे आपल्यासोबत पर्सनल, प्रत्येकासोबत आहे. त्यांच्या हृदयात आहे, त्यांच्या हृदयात, तुमच्या हृदयात, माझ्या हृदयात, आणि आपल्याला गाईड करतं. बघा एक आवाज येतो आपल्याला पाप करायच्या आधी ना, हातपाय हलतो, एक आवाज येतो नको नको नको, तो परमात्म्याचा असतो. पण तरी आपण काहीतरी केलं पाप का मग आपला कन्सायन्स मरतो, मग आपला लेवल खाली येतो. तरी परमात्मा सोडत नाही, मदत करत राहतात. सुहृदम सर्वभूतानाम, सर्वांचे मित्र आहेत ते. तर याच्यात जो प्रकृती आहे तो फक्त मॅनिफेस्टेशन करतो, तो करता नाही, तो क्रियमान आहे. आणि आत्मा आहे त्याची इच्छा असल्यामुळे, कारण आत्मा पण काही करत नाही का, आत्माने काही दगड घेऊन आपल्या अंगावर केलेलं, आत्मा करू शकत नाही, त्याच्या हातात प्रकृतीच नाहीये, पण त्याची इच्छा. त्यामुळे जिम्मेदार कोण, मी, आत्मा. संपला. मग त्याला जिम्मेदार. त्यामुळे रिएक्शन कोणाला पुढचा, किंवा बंधन किंवा मुक्ती कोणाला, तुला. तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एक्झॅक्टली, आता कळला त्याचा अर्थ. ओके, आम्हाला जी इच्छा होते ती इच्छा पण परमात्माच करायला लावतोय. आता मी तुम्हाला याचा छोटा टेक्निकल आन्सर देतो, मग त्याच्यापुढे कुठलाच इच्छाचे प्रश्न उरणार आहेत तुमच्याकडे. थिएटरमध्ये गेल्यावर त्या विलनला मारावंसं वाटतं, त्या हिरोईनला आपण दागिने द्यावेसे वाटतात, त्या हिरोला नोबेल प्राइज द्यावंसं वाटतं आपल्याला बसून थिएटरमध्ये, बरोबर. ह्या सगळ्या इच्छा आहेत की नाही, त्या कुठून निर्माण झाल्या, तो शो सुरू झाल्यावर. त्याच्या आधी इच्छा होती का, नाही, आपल्याला माहित पण नव्हतं की हिरो मार खाणार आहे का नाही खाणार आहे. तर ह्या सेकंडरी इच्छा आहेत, या प्रकृती देते आपल्याला. ओके, प्रकृती देते म्हणजे तुमच्या कर्मानुसार समोर आणते, तुम्ही तेच इच्छा करणार. ओके, चुकलं नाही. पण परमात्मा नाही, परमात्मा ह्याच्यात हात घालत नाही. प्रकृती तुम्हाला सेकंडरी इच्छा देते, पण फर्स्ट तुम्ही त्या थिएटरमध्ये जायची इच्छा तुम्ही केलेली आहे. लक्षात आलं, तर तुम्हीच जबाबदार आहात. मी थिएटरला गेलोच नाही, मला माहित नाही कुठला पिक्चर चालू आहे, त्याच्या आतमध्ये काही इमोशन्स आहेत. तसं या संसार हा रंगमंच आपण का करतो, का लोक रंगमंचावर चढताना कलाकाराच्या पाया पडतात, कारण हा आयुष्य सुद्धा एक रंगमंच आहे. आपण जे जगतोय ना, मी आता काय म्हणलो त्या माझ्या मित्राला, माझा ऍक्टिंग क्लासेस सुरू आहेत तुझा. आता किती झालं तरी मी मोठा संत असो नसो, संत असल्यासारखं दाखवावं लागेल ना की हा नाही तुम्ही आहात प्रभूजी. आता असं तुम्हाला म्हणावं लागेल, परमात्मा सांगतात का तुम्हाला सांगायला. असू दे. तर पॉइंट एक आहे की परमात्मा येतात तुम्हाला गाईड करतात, पण ते तुमच्या इच्छेला बदलत नाही. फक्त ज्या वेळेला तुम्ही समर्पण करता की प्रभू मी हारलो आणि मी तू मला मार्गदर्शन कर आणि तू जसं म्हणशील करिष्ये वचनम तव, या स्थितीला जेव्हा तुम्ही याल तेव्हा भगवंत तुमच्या आयुष्याचं कंट्रोल घेतात. त्यावेळेला तुमचे जे प्रारब्ध कर्म असतात त्यांचा वापर ते असे करतील की तुम्ही त्यांच्या निकट जाल. लक्षात आलं. आणि पापरहित कर्म कराल, आपोआप ते गाईड करतील. पण तेवढंच आपलं समर्पण असलं पाहिजे, आणि त्यामुळे ते असलं तर मग यू आर सेव्ड. ओके, आता प्रारब्ध म्हणालात, प्रारब्धाचा संक्षिप्त रूपात अर्थ सांगा आम्हाला. आणि मी किती शहाणा आहे, मुद्दामून प्रारब्ध शब्द वापरला म्हणजे कसं तुम्हाला काहीतरी विचारायला. बरं ऐका, प्रारब्ध जे आहे ना, आपण जे कर्म म्हणजे काय, आपण जे काही केलंय याच्यात काहीतरी अज्ञान असतो आपला. जसं एखादा पोरगा चोरी करतो, मी उदाहरण देतो तुम्हाला, मग ह्या शब्दावर येतो, नाहीतर लोकांना ते कळणार नाही, पण मला तेच समजायला वेळ लागेल. तर समजा एखादा चोर होत आहे, खुखार चोर आहे, लहानपणापासून चोरी करतोय, तो आई बाप मेले तो चोरीच करतोय, बटवा मारतोय, आता तो हे मारतोय, पर्स मारतोय, गाड्या चोरतोय, जे काही पकडलाच जात नाही. 20 वर्षानंतर तो हाताशी लागतो. पोलीस त्याला घेऊन जाते, त्याला झोपाटते आणि त्याला तो म्हणतो साहेब मी काय करेगा, माझे गरीब असं तसं, मला जेवायला नव्हतं, मला लोकांनी. ठीक आहे. तो म्हणतो ठीक आहे, तुला दुकान उघडून दिला, तू इमानदार नोकरी करशील काय, दुकान चालवशील, वडापावचं दुकान उघडून देतो. तो म्हणतो साहेब आप मेरे को इज्जत से दे दो, मैं इज्जत से रहेगा. त्याला दुकान झालं, 5 वर्ष झाले तर दुकान चालवतोय, लग्न केलं, त्याला बाळ झालं, तो शाळेत जातोय,
आणि नाव ही इज नो मोर अ क्रिमिनल, ना ही इज नॉट इंटरेस्टेड ओनली, म्हणजे त्याचं कोणी चोरलं तरी तो कंप्लीट करत नाही, एवढाच बोळा झालाय तो. आता 20 वर्षाधिक मोठी चोरी झाली होती सोन्याची, ह्यानेच केली होती ती, आणि ती कुठेतरी प्रूव्ह झालं अकॉर्डिंग टू DNA अँड टेस्टिंग अँड जे काय ह्यानेच केले आणि ते प्रूव्ह झालं. आता त्या माणसाने ह्याला धरलं की बाबा हाच होता तो आणि साहेब ह्याला जेल झाली पाहिजे. तर व्हॉट डू यू से, त्याला दंड झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? 20 वर्ष आधी केली त्यांनी केली होती, काय झालं पाहिजे सांगा? चूक तर त्यांनी केली आहे ना, मग झालं पाहिजे त्याला झाली पाहिजे. नाही तुम्हाला कळलंच नाही. दंड येताम अस्मी, भगवंत म्हणतात मी उचित दंड आहे, दंडांमध्ये मी उचित दंड आहे. उचित दंड म्हणजे काय? प्रत्येक दंडामागे त्याचा एक सुधारणा असते. ती एकदा झाली ना तर त्याच्या मागच्या सगळ्या त्या प्रकारचे दंड माफ. म्हणजे समजा पोरगा अभ्यास करत नाही, होमवर्क करत नाही, त्याने 5 वर्ष होमवर्क केले नाहीत, 6व्या वर्षाला कडक टीचर आलाय, 2-3 वाजवले, त्याला भीती वाटली नाही, आता तो इमानदारीच रोजचे होमवर्क रोज करून आणतोय, मग त्याला 4 वर्ष आधीच मारायचं का? नाही, त्याची सुधारणा झाली. ती जी कन्सेप्ट होती होमवर्कची नाही कळत त्या पोराला, तर ते झालं, तो सुधारला. तर एकदा का तो तसा लिगली सुधारला, म्हणजे आता तो सिटीजन झालेला आहे, तर देन इट मेक्स नो सेन्स यू शुड गिव्ह हिम दॅट चान्स टू. तर तो वेगळा विषय की डेमोक्रेसीमध्ये नियम वेगळे ते नाही, मी म्हणतो सुधारण्याच्या दृष्टिकोनात ना सुधारला. तसंच आपल्या काही अज्ञानता आहेत, त्याच्यामुळे आपण काही अशा गोष्टी करतो जे पापयुक्त आहेत, आणि त्याचा दंड आपल्याकडे उर्वरित राहतो. तर त्या उर्वरित मधला थोडा काढून ह्या आयुष्यात देतात. कोणी म्हणतात ना प्रभूजी मग कर्म लगेच का होत नाही, आपल्याला कळेल ना. मग असं असलं तर तुम्ही ज्या दिवशी नॉनव्हेज खाता त्या दिवशी तुमचं मर्डर होईल ना, जगणार कधी तुम्ही, मग पाप कधी करणार? भगवंत म्हणजे करून घे थोडा, मग धोप वाटतो. तो उपदृष्टा हनुमंताचे असं बघत राहतो भगवत असं. तुम्हाला माहिती आहे ना, विष्णू झोपलेला असं, लक्ष्मी पाय दाबते, आपलं बघितलं आहे चित्र. ती कशी थकत नाही ती बाई, म्हणजे माताजी त्या लक्ष्मी बाई म्हणजे तसं म्हणतात, लक्ष्मी का थकत नाही? बायका थकतात ना, अरे कधी पाय दावे तुमचे. कारण विष्णू हसत राहतात आणि ही विचारते आता काय? मग ते म्हणले तुला माहितीये का तिकडे एक भक्त आहे, त्याने असं केलं आणि त्याच्या आयुष्यात मी असा घोळ घातला, आता तो भक्त झालाय आणि त्याला सगळे शिव्या खातात, पण तो माझं नाव स्मरण करतोय. भगवंत खुश होतात. आणि मग लक्ष्मी तुम्ही काय करणार? म्हणजे थोड्या वेळ थांबतो, वैकुंठात येते बघ आता. लक्षात आलं? सो दिस इज द लव्ह बिटवीन देम. आणि हे भगवंत म्हणतात मी त्यांचा विचार करत असतो आणि ते माझा विचार करत असतो. मी साधूनाम हृदयम मह्यम, हे साधू माझ्या हृदयात राहतात. साधू म्हणजे भक्त, नुसतं लाल कपडे नव्हे, साधू म्हणजे कोणी भक्त. आणि मी साधूंच्या हृदयात राहतो, तो माझा चिंतन करत राहतो, मी त्याचं चिंतन करत राहतो. नंतर विष्णू अर्धे का झोपलेले राहतात? कारण ते आमच्या आपल्या चिंतनात असा हा माझा भक्त काय करतोय, आणि एकाच वेळेला ते भरपूर चिंतन करू शकतो. आपण एकाच वेळेला थोडेफार करू शकतो, ते सगळं करू शकतात. ही इज पॉवरफुल. तर भगवंत प्रारब्ध जो आहे तो मीन्स वन्स तुमच्यात ती सुधारणा झाली, ही इज नॉट गोइंग टू पनिश यू फॉर इट अगेन. त्यामुळे एकदा का कोणी भक्त झाला, त्याने म्हणलं भगवंत झाले आमच्याकडनं अनगिनत चुका झाल्या, पण आता मला क्षमा कर आणि मी सुधारतो. मी आजपासून गुरूंनी दिलेल्या वचनानुसार माझं आयुष्य जगीन आणि मी शास्त्रानुसार जगीन आणि मला तू मार्गदर्शन कर. संपला विषय. त्यानंतर भगवंत म्हणतात त्याचे सगळे डिलीट ऑल फाईल सगळे डिलीट करायचे. चित्रकूट जाऊ एवढे मोठे, अरे फाडून टाक, जला डालो, हमना भाई आ गया अभी लाईन पे. संपला विषय, आता संपला. कर्मा आणि निर्दहती किंतुच भक्ती भाजाम. ब्रह्माजी म्हणतात हे कर्माचे कागदासारखे जाळून टाकतात भगवंत. भक्ती करायला सुरू केला त्याला म्हणतात आता काय नाही, आता तो माझा आहे. कारण भगवंत भक्ताला 3 जन्माच्या वर ठेवत नाही खाली, त्यांनाच राहत नाही. ट्राय टू अंडरस्टँड. त्याची काय लायकी आहे ना ते त्याला पण माहित नसेल. भगवंत म्हणणार आता माझं भक्त. म्हणजे कसं असतं, आपण समजा एखाद्या एक पोरगा एका पोरीला किंवा पोरगी एका पोराला म्हणते आय लव्ह यू, किंवा पोरगा गुलाबाचं फुल देतो, ती स्वीकार करते नाही करते. शी मे इवन आफ्टर सेइंग ओ आय लव्ह यू ऑल्सो, हाऊ मच सिरियस वी डोंट नो. म्हणजे ते किती सिरियस राहील, 5 वर्ष राहील, 2 वर्ष राहील, महिना राहील. प्रॉब्लेम काय, कोण किती कॉन्शियस आहे तेवढा तो स्टेटमेंट सिरियसली घेतो. आता प्रॉब्लेम काय, आपण थोडे हलकेसे कॉन्शियस असतो. म्हणजे कॉन्शियस पण आहे, थोडं भोगीपणे आपलं कॉन्शियस वाटलेलं आहे, बहुशाखा आहे. आपण जेव्हा बघतो भगवंत मला तू फार आवडतो, आय लव्ह यू, मी तुला समर्पण करतो. प्रॉब्लेम काय माहितीये, तो 1 साइडेड लव्हर आहे. त्याला एकदा तुम्ही आय लव्ह यू म्हणले की मला तू माझ्या आयुष्यात तू पाहिजे, संपला. आता याच्या पुढे तुम्ही त्याला विसरले ना तरी तो तुमच्या मागे लागतो. काय राव, आय लव्ह यू बोलून मला सगळं म्हणतो, मला भक्त बनतो, काय करायला लागलं तू? अरे तू कुठं माझ्या मागे लागलाय? तसं नाही. मग तो काय होतं, भगवंत ह्याला मी घेऊन जाणार, तू कशाला बोला मला, असं आहे. भगवंत इज अ जेलस लव्हर. एकदा तुम्ही, त्यामुळे रामाला एकदा सीता चरण दाबत होती वनवासाच्या वेळेला, तो प्रसंग आहे. त्यांनी पाहिला रे रामाच्या पायाला असं काटा आत गेलेला आहे.
तर तिने लगेच काढला. अरे राम म्हणले सीते. तुला हो नाही ते हे काटा होता, परत ठेव म्हणे पायात. म्हणे तो काटा आहे. म्हणे माझ्या चरणाचा आश्रय एखाद्या काट्याने जरी घेतला तरी मी त्याला दूर लोटत नाही. त्यामुळे भक्त असं म्हणतात, आमचे गुरुजी म्हणायचे की एकदा रामाजवळ जाऊन म्हणायचं, राम मी तुझा आहे, एवढंच फक्त एकदा म्हणायचं. बाकी तू काही कर, तो मग बघून घे, तो सोडत नाही. मग तुमचं आयुष्य प्रारब्ध असा डवटेल होतो की प्रत्येक मोडला तुम्हाला भक्ती भक्ती आणि भक्ती करत करतो तो स्वतःकडे आणतो. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्जुना एकदा तो माझ्याकडे आला, संपलं. त्यानंतर तो या जगाच्या कचऱ्यात राहत नाही, त्याला आवडतच नाही गोष्टी. त्यामुळे संन्यासी जास्त इंटरेस्ट घेत नाही जगात. ते माहिती आहे त्याला पैसा दिसतो. संन्यासी लोक पैसे ओतून देतात. हे जग असं आहे, जेव्हा तो पैसे कमवत होता त्याला कोणी देत नव्हतं. सगळं सोडलं तर मी तेव्हा तुझ्या मागे ते लोक आणून द्यायला लागले. तुमचं ह्याचं काय करायचं आता? लग्नाला पोरगी भेटत नाही म्हणून माणूस म्हणतात मी देवाकडे जातो. सगळं सोडून देवाकडे गेल्यावर तिकडे पुरे मावळा आजा बहुत आजचे म्हणा, कशाला नानाची टांग पाहिजे तू आता मला. वेळ संपला. तर पॉइंट काय, हा माया असा आहे. माया काय ना, दाखवते मी जवळ आणि आपण धावायला गेलो की ती धावते आणि आपण नको आता तू, मग ती जवळ असो कसो मी आहे ना. हे असं आहे मायाचा खेळ. तर भगवंताने फार शाणे आहेत. या जगात माया ठेवलेली नाही, फक्त अँटिसिपेशन मध्ये ठेवलाय आनंद. आणि तो कधीच होत नाही. म्हणजे उद्या गाडी घेणार आपण, उद्या कार घेणार, उद्या कार घेणार, XLS घेतला, हे XUV काय ते सगळं, ओ माय गॉड, त्या मॉडेलचं नाव, त्या इंजिनचं नाव, त्याचे गेअर, त्याचे फॅसिलिटी सगळं, ओ माय गॉड कसं आपण असं फोटो काढू, मी इकडे चावी ठेवू, इथं तुम्ही उभे राहते, सगळं राहणार. ते गाडीत फोटो काढला, एकदा गाडी घरी आली, डिलिव्हर झाली, संपला विषय. त्यानंतर त्याचा आनंद आहे का? त्यानंतर टेन्शन राहतो. ए बघ ते आत ठेव, कुठीचे हे बाहेरची पोरं दगड मारतील, काहीतरी करतील, हात ठेव. मग त्याचं टेन्शन. मग तो आनंद कधी होता? त्या गाडीत पण नव्हता, ते अँटिसिपेशन मध्ये होता. किती शहाणा आहे हा कृष्ण. तर हा फार शहाणा आहे, तुम्ही याच्याशी खेळू शकत नाही. फक्त एवढंच आहे, तो अवतार घेतो, दरवेळेला खाली येतो आणि आपल्याला भेटतो आणि भेटून सांगतो की अरे बाबा मी आहे, कशाला तुझ्या अशा अश्वत गोष्टींमध्ये कशाला फिरायला लागलायस. एकदा अकबरने बिरबलला विचारला की बिरबल, तुम्हारे हिंदू धर्म में ये तुम्हारा अवतार लोग आता है, क्यों आता है? इधर नीचे क्या आने की जरूरत है, सब पापी लोग रहता है, सब ऐसा गंदा लोग रहता है, क्यों आता है तुम्हारा अवतार? बिरबल म्हणला, हुजूर समय आने पर हम बताएंगे. आणि एकदा तो म्हणतो त्याला, हुजूर चलते हैं यमुना में सैर करते, आपका छोटा बच्चा को भी ले चलो, थोड़ा सीखेगा कैसा सैर करने का. हाँ चलो. घेऊन जातो. हा काय करतो, मदीनेला ठाडकन टाकतो त्या पोराला खाली. बिरबल लोटतो असा मागून, पोरगा पडतो, अब्बा अब्बा करतो. हा बाप उडी मारतो. अकबर धपकन जातो, पाण्यात काढतो, पोराला वर आणतो, होडीत चढतो. गुस्ताख बिरबल, तुमने कैसे जुर्रत किया? ते म्हणले, ते सोडा साहेब, हे सांगा, 4 गार्ड बसलेत, नुसतं टाळी वाजवते, जीव द्यायला तयार आहेत, तुम्ही का उडी मारली? म्हणजे माझा पोरगा आहे. म्हणजे त्यासाठीच बघून अवतार घेतात, कारण ते सगळं त्यांची पोर आहेत. मी अगदी सोप्या भाषेत विचारते तुम्हाला. निष्काम कर्म जे म्हणतो की फळाची अपेक्षा करू नका, तुम्ही फक्त काम करत राहा. आता अगदीच जनरल भाषेत सांगते, मला जर महिन्याच्या शेवटी पगार मिळतोय, तुम्हाला महिनाभर ऑफिसमध्ये जायलाच पाहिजे ना. पगार मिळणार आहे, हा माझा स्वार्थ आहे ना. मग निष्काम कर्म म्हणजे ह्याचं काय, सांगड कशी घालायची याची? हा प्रश्न विचारत असताना तुमच्या मनात सध्याची परिस्थितीला थोडं बाजूला ठेवूया. पहिले ह्या विषयाला समजूया आणि परत ह्या परिस्थितीला मध्ये आणूया. चालेल. नाही तर काय गोंधळ होईल, प्रश्नांमध्ये गोंधळ होतो. सिंपल. निष्काम कर्म म्हणजे काय? तुमचा एक स्वभाव आहे. म्हणजे आता त्याला ब्रॉडर कॅटेगरी केलं तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे गुण आहेत. कुठली याच्यातली शिवी नाही, म्हणजे आजकाल शूद्र म्हणजे असं नाही. ते एक लेबर, आपण म्हणतो ना लेबर क्लास किंवा ब्राह्मण क्लास म्हणजे इंटेलिजंट क्लास, आयएस ऑफिसर म्हणे, किंवा हे लोक स्ट्रॅटेजी करतात की कुठल्या वाटेने गणपती जातील, कुठल्या वाटेने हे मोहरम जाईल. दे स्ट्रॅटेजाइज, सो देर इंटेलिजंट पीपल. क्षत्रिय म्हणजे जे एक्झिक्यूट करतात, हे थांबा, हे नको, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, दे आर क्षत्रियस. अँड वैश्यज हु आर मोर इन टू मनी, म्हणजे बिझनेस, ज्यांचं असं आहे की काही त्यातनं काय मला पैसे मिळतील किंवा मला धन कसं मिळेल. या शूद्र म्हणजे त्याला ह्यात पण इंटरेस्ट असतो, त्याला असं की माझं डेली झालं पाहिजे, माझं घर वागलं पाहिजे, माझा पोर बाळ. तो इज दॅट काइंड ऑफ पर्सन. त्याला एवढं काही जमत नाही, मग तो त्याला पण सगळे अकोमोडेट करतात. सो दिस हाऊ इट वर्क्स. तर ह्या गुण कर्मला कर्म म्हणतात. ह्यातनं जे तुमचे ऍक्शन निर्माण होतात हे विदाउट टेन्शन असतात. म्हणजे समजा मी उदाहरणार्थ मी विद्वान आहे, माझ्याकडे पॉडकास्ट काहीच नाही, मी सहज गप्पा मारतो. म्हणजे मला कुठले श्लोक पण आठवायचे, मला फार स्ट्रेस कुठे लिहून आणले, मला ठेवा, असं काही नाही वाटत आहे. पण मला तुम्ही म्हणलं जा तर मल्लखांब मध्ये आडवं एडवा हो म्हणल्यावर मी म्हणणार, आता मला माहित नाही ती कुठली चिड्डी घालायची आणि कुठलं काय घालू, आता आडवं व्हायचं. तेव्हा त्याला महाराज वेडा झालाय का असं ठेवतात का? पण तो त्या पोराला म्हणा, तो लगेच तिकडे तिकडे करेल. आता मला तुम्ही म्हणा बिझनेस करा प्रभूजी, उधारी घेऊन मी डुबून जाईन, वाटून टाकेन, मला वाटायची सवय पैसे, तर मला कोण लोन देणार आहे? बँकच लोन देणार आहे. मला वेडा वाटत राहतो पैसे.
त्याला नका देऊ, याकडे बिझनेस होणार नाही. पण एखादा बिझनेसमॅन आहे, तो 10 रुपयाचे 100 रुपये करेल, तुम्हाला कळणार पण नाही. कळणार म्हणजे त्याला ते नॅक आहे. बट कर्मानंतर लिमिटेशन्स असतात, पण त्याचा आपण विचार करतो. निष्कामवर येऊया. आता काय होतो, प्रत्येक कर्म स्वभावजन्य कर्म. आता तुम्ही जॉब म्हणले, त्याला मी मध्ये आणलं नाही, कारण तो अस्वभावजन्य आहे, पण आता ती मजबुरी कर्म आहे. पण त्याला आपण नंतर धरूया. कर्म कुठलाही असू दे, स्वभावजन्य किंवा नॉन स्वभावजन्य. एकदा कर्म तुम्ही कशासाठी, फळासाठी जरी करत असले, तर ज्याच्यासाठी तुम्हाला ते फळ पाहिजे ते तुम्हाला मिळत नाही. आपण कुठलंही काम करतो आनंदासाठी, कशासाठी? आनंदासाठी. संपला, तोच मिळत नाही. आता उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्हाला पगार आला तर युअर अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड बायचं मजा वाटते ना, अकाउंट हॅज बीन क्रेडिटेड बाय, पण त्याला लगेच सुटतो तो. पैशाचा स्वभाव असा आहे, चंचल आहे लक्ष्मी, आल्या आल्या ती सुटते. इलेक्ट्रिसिटी बिल, लाईट बिल, फोन बिल, व्हॉट्सअप, हे ते, ट्रेन, लोकल, हे जे काय करता 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 समजा 20,000 उरले असतील, आई पोटात कळ मारते, झालं किडनी स्टोन गेले. 40 उरले होते काढलेले, ते पण केले. परत आपण कोण 10-20 दे बाबा मला लागणार आहेत. मग त्याचे घेतलेले परत 2 महिने फेडा, मग परत काहीतरी कमवा, परत ते कुठेतरी जाणार. गाडीवरून पडलं, हाताला लागलंय, संपला. त्यात तुम्ही सरकारी हॉस्पिटल गेलं वाचाल, पण तिथे विश्वास कमी माणसाला. प्रायव्हेटला गेलं का मग ती नर्स गोड असते, मग मस्त लागलं का 10,000 रुपयाच्या गावात. लक्षात आलं? शेवटी युअर मनी इज गॉन. तर आपण हे मी मॉडर्नचं म्हणतोय, पण स्वभावजन्य जरी धरलं, समजा एखादा ब्राह्मण सुद्धा ज्ञान वाटतोय, पण एका वेळेनंतर त्याला लक्षात येतं की मी ज्या समाज परिवर्तनासाठी एवढं करतोय, ज्याला सुधारवला तो गेला, आता नवीन पोरगा आलाय जन्माला, तो काही सुधारलेला नाही, मग आता त्याचा पोरगा सुधारणार. लक्षात आलं? सो एका लेव्हल नंतर कर्माची फळं घेऊन सुद्धा त्याच्या लक्षात येतं की ह्याच्यात काही आनंद नाहीये परमनंट, तात्पुरती काहीतरी मिळतोय, म्हणून तो काय करतो, त्यानंतर तो ना त्याला इंटरेस्टच राहत नाही. आता मला काम नाही करायचं, पण प्रॉब्लेम काय, आता मला काम नाही करायचं यासाठी, पण स्वभाव राहिला ना, स्वभाव तुम्हाला सोडणार नाही. तिसऱ्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात म्हणतो ना की तुम्ही एका क्षणासाठी सुद्धा आत्मा जो आहे निष्क्रिय राहू शकत. काय करणार? तर माझा स्वभाव आहे, तुम्ही पॉडकास्ट नाही घेतला तर मी ट्रेनमध्ये कोणाला वेळ त्याला पण ज्ञानच देणार आहे. सिंपल. आता तुम्ही तुझा डॉक्टर आहे, नाही म्हणलं तुम्ही कुठेतरी गप बसले आणि कुठेतरी म्हणलं ए बाळा ह्याला स्टेप्सिल्स घे रे, मग हिला सांगितलं, मी सल्ला दिला तो. हाऊ इट वर्क्स. तुम्ही डॉक्टर आहे, माझा म्हणलं तरी वेड आहे, खोकतोय, मी असं म्हणणार. तुम्ही म्हणणार हा स्टेप्स, तुम्हाला ते दिसतंय ना, स्वभाव आहे. आता तुम्हाला पैसे नकोत त्याचे. आता नंतर एक वेळ येईल ना की तुम्ही आता फार मेडिकल करताय, सगळ्यांकडनं चला फीस घेताय, हे घेताय, मेंटेन करताय, एक वेळ येईल बास झाला, आता मी दया म्हणून कुठेतरी करायचं, तर पण मला पगार नको. मी कॅम्प असतं ना, गणेशोत्सव कुठेतरी कॅम्प असेल तर मी जातो, मी तपासून देते, मला पैसे नको. सेवाभाव. कारण त्यानंतर तुमच्या लक्षात येतं की निस्वार्थ ह्याच्यात जास्त आनंद आहे स्वार्थापेक्षा. त्याच्यामुळे तोच तर येतो. सकाम कर्मानंतर निष्काम कर्म येतो. पहिले सकाम कर्म आणि त्याचा आपोआप तो फुल होतो आणि मग निष्काम कर्मात येतो. आणि हे वयानुसार पण येतं. वय पण भगवंताने असं बनवलंय, लहानपणी आपण उत्सुक असतो, थोडं यंग झालो का आपल्याला कर्तृत्ववान असतं, मी दाखवणार असं तसं, म्हणून त्या वेळेतच लग्न करायचं असतं. त्यानंतर उपयोग नाही लग्न करून. त्यावेळेला नवरा फार सांभाळतो, त्यानंतर त्या लक्षात आलं काय नाही असलं काय. परत तोपर्यंत तो बांधील केलं राहिला, 4-5 पोरं घरी असले का थोडा अडकतो तो, नाही तर मुक्त होऊ शकतो ना, त्याला सोडायचं लगेच. आणि नंतर काय होतं, हळूहळू त्याच्यात तो मग त्याला ज्ञान यायला लागतं. मग हळूहळू त्याला वाटतं की ठीक आहे, मी नाही तरी हे सगळं चाललंच होतं की. कधी कधी तो बघतो, अरे मी 4 दिवस घरी नव्हतो आणि पैसेही पुरवले नाही, माझं खबरही कोणाला नव्हतं, मी अडकलो होतो कुठेतरी, तरी घर चाललं होतं. याला मी विचार करतो की माझ्यामुळे घर चालले, असं काहीच नाहीये. हे त्याच्या ज्ञान वाढत राहते, लक्षात घ्या. तर प्रत्येक कर्मात, एव्हरी ड्युटी दॅट वी डू, भगवंतांनी प्रत्येक ड्युटीमध्ये एक नॉलेज ठेवलेलं आहे. जसं आपण गेम खेळतो ना, तर त्यात गोल्ड कॉईन्स असतात बघा, असं पुढे गेलं का एक गोल्ड कॉईन, तसं प्रत्येक कर्म करता करता तुम्हाला ते ज्ञान येतं. म्हणजे जी लग्न झालेली पोरगी आहे आणि जी लग्न न झालेली पोरगी आहे, पण जर ते एका वयाचे असतील तर तिच्यात मॅच्युरिटी फरक असतो. बोलण्यात, ग्रॅव्हिटीत. का? तर तो जो गोल्ड कॉईन आहे तो तिला मिळालेला असतो. तसंच आपले कर्म भगवंत किती म्हणाले अर्जुनाला, नाही युद्ध तर तुला करावंच लागणार. का? त्याच्यात तुझं साक्षात्कार ठेवलेला आहे, तू केलाच नाहीस तर काय उपयोग होणार. तर तू तुझं कर्म केलेच पाहिजेस, इवन इफ यू हॅव नथिंग टू डू. भगवंत मला काहीच करायची गरज नाही. न माम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा. मला कुठलं कर्म करायची गरज नाही. अरे मी याचा श्रोता आहे, मी त्याचा एक्झिस्टर आहे, म्हणजे क्रिएटर आहे. मला कसले कर्म, पोलीस चीफ कमिशनरला कसले प्रश्न, प्राईम मिनिस्टरला कसला जेल, त्याला काही नाही. तो स्वतःच्या इच्छेने गेला तर गेला भेटायला कोणाला तरी, काही घेणं नाही, मला काही नाही. तरी अर्जुना मी माझे कर्म करायला विसरत नाही. यदि आचरती श्रेष्ठ तत्त देवी तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तन वर्तते. हे लोक आहेत ना, ते मोठ्या माणसांना बघून फॉलो करतात. जर मला बघितलं तर मी आळशी आहे, मला कर्म लागत म्हणून मी आळशी झालो, ते सगळे आळशी होतील. म्हणून भगवंत स्वतः भगवंत असून सुद्धा
द्वारकेचं वर्णन आहे की ते पूजा करतायत. मी आश्चर्य झालो, हाच देव कोणाची पूजा करतोय. बट ही स्टँडिंग, मी राजा आहे, मी द्वारकेचा राजा आहे, तर कसं वागतो असं माझ्या प्रजेनी वागलं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी ते केलं. सो यू हॅव टू बी युअर रिस्पॉन्सिबल. तर निष्काम जो आहे तो एक ऑटोमॅटिक येणारा फळ आहे, ती स्थिती आहे. ती वयाने येऊ शकते, ती अनुभवाने येऊ शकते, ती साक्षात्काराने येऊ शकते, ते कृपेने येऊ शकते, गुरुकृपाने पण येऊ शकते. तर ती आपोआप येते. त्यानंतर वाटतं रे काय म्हणजे काय व्हॅल्यू नाही आहे. तरच आहे. मला अजून मध्ये मी एका माणसासाठी, जो कोणतरी व्यक्ती आहे, 10 लाख रुपये मी खर्च केले, जे काय केलंस मदत, जे काय आपण भावना असतात त्यावेळेला करतो. मला फार अडचण होती एके वेळेला. एक अशी अडचण होती ना की मी कोणाला सांगू पण शकत नाही, आणि सांगितलं तर कसं लोक विषय काढतात, मग ते विषय पुढे वाढत राहतात, भविष्यात त्याचं काहीतरी लोक करत राहतील, म्हणून मी बोललो नाही. पण मला फक्त 500 रुपये पाहिजे होते. मला जनरल बुकीत नाही एका ठिकाणी जायचं, माझ्याकडे पैसे नव्हते, जे काही विषय झाला माझा मोबाईलवर काही नव्हतं माझ्याकडे, फॉर वॉट रिझन. तर त्या व्यक्तीला मी कॉल केला की म्हटलं, म्हणजे आपलं 10 लाख तुम्ही मला कधीतरी मदत केलं आणि मी काही घेतले पण नाहीत, मी तुम्हाला मदतच केली, ते तुमचे आता मागितले पण नाही. तर तुम्हाला म्हणले 500 थोडं ते अर्जंट आहे, तर तुम्हालाच वाटलं पाहिजे की अरे रोजीन आपल्याकडे एवढं केले, 500 माझ्याकडे नसले तर मी कोणातरी मागून देतो. त्या व्यक्तीने मला भिकारी, टेररिस्ट काहीतरी असे शब्द वापरले. तर ज्याचा फोन मी घेतला होता ना कॉल करायला, तो स्पीकरवर तिथंच बसला होता. म्हणजे त्याला म्हटलं तुझं 2 मिनिटं दे, माझा मोबाईल नाहीये, तू दे. घेतलं. त्याला रडू आलं. त्याने 500 दिले, त्यांनी तर दिलंच नाही. हा म्हटलं प्रभूजी तुम्हाला 500 मी देतो. म्हटलं नाही तू स्टुडंट आहे, तुझ्याकडनं घेणं बरोबर नाही ना, मी तुम्हाला देतो, मी नंतर घेते. म्हटलं दे, गरजेचं म्हणून त्यांनी घेतले मी त्याकडनं. पॉईंट काय, तर मग आता अशा वेळेला काय होतो, आपण आपले कर्तव्यच केले होते. जे मी केलं ते काय दाखवणं उपकार नाही केले, मी माझे कर्तव्य केले, जे काय केलं ते. कारण तर काय पॉडकास्ट कोणाचं नाव घेणं बरोबर, पण घेतले मी, केले आणि मनापासून केले. म्हणजे माझ्या जे कोणी ओळखीचे ते म्हणाले की तू बरोबर केलंस, म्हणजे तुझं तू बरोबर कर्तव्य केलंस. पण तेवढं झाल्यावर आता माझी चूक कुठे माहिती आहे चूक माझी काय, मी अपेक्षा ठेवली की मी 10 दिले तर मला 500 रुपये तरी भेटतील. मग इथं माझी चुकलं. मला एका मोठ्या विद्वानानं सांगितलं की आपण केले नाही एकदा, तर त्या अपेक्षेने नाही मागायचं. हा एक 10 लोक कोणाकडनं घेऊ शकतो ह्या आशेने एखाद्याकडे मागू शकतो आपण, आणि तू त्याकडनं ह्या असं मागितलंस की चला मी काहीतरी दिलं म्हणून एक देईल, तर हिथं जो झटका जो लागला तो त्याचा लागला तुला. नाही तर असं तू कोणाला तरी दुसऱ्याने तुला टेरेस म्हणलं तर काय वाटायचं, नको देऊ, आपण असं म्हणलं असतं, आपण ते अजून त्याच्यावर वाईट माइंड वगैरे होतं असेल. तर ज्या वेळेला काय होतं, आपण कितीतरी केले तरी थोडं तरी आपल्या मनात ते तो जो भाग राहतो ना, बघून थोडं नाही हे तुझ्या भक्तीसाठी चांगला नाही, मग घे चापाक करून ते झटका. पण ते कर्तव्य केल्यामुळे झाले ना, ते जर कर्तव्यच केले नसते तर हे धक्के आलेच नसते. मी कॅज्युअल असतो, गेट लॉस्ट, आय विल एन्जॉय माय सेल्फ, मग डिप्रेशन आला असता. असं आहे निष्काम. ओके. टॉलस्टॉय, थैरो, आइन्स्टाईन, ओपनहॅमर यांसारख्या पाश्चात्य विचारवंतांवर कृष्णाचा कसा प्रभाव पडला? मोठा जोक आहे हा की आपण त्यांची तुलना कृष्णाशी करतोय. नॉट इवन ॲज अ गॉड ऑर समथिंग, इवन ॲज अ फिलॉसॉफर, इवन ॲज अ नॉलेजेबल पर्सन ऑफ द क्रिएशन. तुम्ही कधी भागवत मधलं क्रिएशनच वाचलं नाही किंवा शिकवलेलं नाही या जनरेशनला, त्यामुळे तुम्ही त्यांच्या थिअरीज वाचताय आणि त्यांच्या थिअरीजना पुढे आणताय, जेव्हा की त्यांच्याच माणसांनी त्यांच्या थिअरींचा विरोधही केलेला आहे. म्हणजे जनरल रिलेटिव्हिटी आहे त्याच्या विरोध. आता रिलेटिव्हिटी आपल्याकडे आहे. स्वर्गातला जे देवता आहेत त्यांचं 12 तास, आपले 6 महिने. मी रिलेटिव्हिटी नाही का? ब्रह्माजींचा 1 दिवस म्हणजे 12 तास आपला 43,20,000 वर्ष इंटू 10 इंटू 1000 इंटू 2, हा का 24 तास त्यांचा आहे. मी रिलेटिव्हिटी नाही का? मग आपल्याकडे आहे ना रिलेटिव्हिटी. त्याच्यावर तुम्हाला रिलेटिव्हिटी सांगतो. अग्नीतनं जल येतं आणि जलातनं पृथ्वी, आणि पृथ्वीत पण जड जड धातू येतात. कसं? त्यात काळाचा प्रवेश होतो. मी कोणाला सांगितलं नाही, जनरली लोकांना कळत नाही. त्यात काळाचा प्रवेश होतो आणि 3 गुणांचा प्रवेश होतो. जर सत्व त्यात गेला तर तो सोनेरी रंग घेतो, त्या दिशेला घेतो. जर तो ह्याच्यात घेतला तर इथला रंग घेतो, लालसर घेतो, आणि इकडं खालचं तमुगुण घेतलं का निळसर घेतो किंवा डार्क घेतो, काळा. यू कॅन आयडेंटिफाय दिस वे. पण मॉडर्न सायन्सने काय केलं, तुम्ही कुठला रोबोट आहे जो वास घेऊ शकतो? मग कसं काय, वासाचं मॅग्निट्यूड काय? मग काय सायन्स केलं तुम्ही? काहीच केलं नाही. काय घमंड करताय? या लोकांची काही लायकीच नाही. म्हणजे आय रिस्पेक्ट फॉर देअर नॉलेज, आय रिस्पेक्ट फॉर देअर व्हॉट एव्हर रिसर्च दे हॅव डन, अँड इट इज रिस्पेक्टेड. ॲट द सेम टाइम टू कम्पेअर विथ कृष्णा दे स्टँड नोवेअर. मी माझा एक व्हिडिओ आहे, त्याला एवढे व्ह्यूज आहेत, ते मी काय बोललो, आपके मॉडर्न सायन्स का नॉलेज वैदिक नॉलेज सामने धूल के बराबर आहे. सकाळीच बघितलं त्याला बघितल्यावर एवढा कोणी ट्रोल केलं. म्हटलं तू खड्ड्यात जाय, डिबेट करू, मी कोणाला आडवं पडेन. बिकॉज आय स्टडीड क्रिएशन अँड एव्हरीथिंग इज सो पिक्युलियर, सो लॉजिकल.
तुम्ही ॲटम अँड मॉलिक्यूल म्हणता. मी आताच परवाच्याच एका पॉडकास्टवाल्याला बोललो, जा हायड्रोजन ऑक्सिजन माझ्यासोबत मिक्स करून पाणी बनवून दाखव. ही जमिनीखाली माती आहे ना, फक्त एवढीशी 10-100 ग्रॅम माती बनवून दाखव तुम्हाला. तेवढं सोड, मी तुला एक बीज देतो एका झाडाचं, कुठल्याही झाडाचं, गुलाबाचं बीज देतो किंवा तुला एक बीज देतो. त्या बीजचा अभ्यास कर, सेल्स, प्रोटोप्लाझम जे काय असेल ते कर, आणि एक डुप्लिकेट बनवून दाखव मला. ते झाड जमीन लावतो, एक झाड आणून दाखव. नागडा फिरेल प्रत्येक चौकात, मुंबईच्या प्रत्येक स्टेशनला नागडा फिरेल. कारण तुम्ही घमंड करू शकता, तुम्ही इफेक्ट मधनं कॉजचा अनुमान लावू शकता, पण तुम्हाला कॉज माहित नाही. लक्षात घ्या, या भिंतीच्या पलीकडे काय ह्याचा तुम्ही अंदाज लावू शकता, पण जो तिथून आलाय तो म्हणू शकतो की इधर कॅफेटेरिया आहे, तुम्ही नाही म्हणू शकत. सो यू कॅन, इफ यू हॅव नॉट नोन, देन अनुमान लावायला त्याला अंत नाही. आता तुम्ही समुद्राच्या किनारी गेले, काय दिसतं तुम्हाला? सगळं झाड, नारळ, ते भेळपुरीवाला, लोक स्विमिंग करतात ते, पण मासा दिसतो का? नाही. पण आज जा ना, मग दिसेल. सो द क्रिएशन एक्सप्लेन्ड बाय कृष्णा इन भागवत इज फ्रॉम टॉप डाऊन अप्रोच. कुठल्या ह्याच्यात काय काळ जातो, मग शिवजी कधी त्यात येतात, मग त्याच्यात ब्रह्माजी कधी प्रकट होतात, ब्रह्माजींना कुठला रोल आहे, मायेचा काय रोल आहे, त्याच्यानंतर त्याला कुठल्या एनर्जीज कोणाला दिलेले, जीव शक्ती काय करते, हे काय करतं. मग इथं आता आपल्याला नुसतं आपल्याला एकच गोल दाखवलाय आणि हे ते ब्रह्मांड कसला सांगितलं भागवत मध्ये, वेडेवाल. माझा कॉस्मॉलॉजी सिरीज येतो ऑनलाईन, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर, युट्यूब चॅनलवर. तर त्याच्यात सगळं दिलेलं आहे A to Z, की पाताल कुठे आहे, हे कुठे आहे, तो कुठून येतो, मग हे असे रेज का दिसतात, सगळं ते मॉडर्नला काही माहितीच नाहीये. मॉडर्नला नुसतं फ्लॅट अर्थ काय राऊंड अर्थ त्याच्यावर त्यांचा वाद चाललाय, आणि फ्लॅट अर्थ वाले, गोल अर्थ वाले धूत आहेत. नाही, संजयनी कधीचा विचारला धृतराष्ट्राने महाभारतात संजयला की मला थोडं भारतवर्ष सांग, म्हणजे इट इज फुल ऑफ हिल्स अँड व्हॅलीज. संपला विषय. राऊंड आहे, गोल आहे, कशाचा काही नाही. साऊथ पोलवरून नॉर्थ पोल कुठला फ्लाईट जातच नाही. असं गेला पाहिजे ना, का जात नाहीच आहे, जाऊ शकत नाही तुम्ही. सो द पॉइंट इज why you lie, why you don't lie is your problem, or maybe you don't know, you know, that's again your problem. But my question is, ह्या लोकांनी एखाद्या विषयावर थोडंसं त्यात रिसर्च केलं आणि त्याचे काही इक्वेशन्स आणि त्यातले काही प्रोसेसेस काढून मग त्या इफेक्टला एक नाव दिलं आणि त्या इफेक्टला असं दाखवलं की आम्ही किती आम्हाला कळायला लागले. पण मी सांगतो ना, तुम्ही ॲटम अँड मॉलिक्यूल म्हणताय, मी एकाला विचारलं 2 ढग असतात, तुम्ही म्हणता त्यात पोटेन्शियल डिफरन्स असतो, पण एका ढगातच किती वेळा पाहून बघितलं, एका ढगामध्येच ते चालू राहतं, मग त्याच्यात कुठं पोटेन्शियल डिफरन्स आहे, तो तरी न्यूट्रल झाला पाहिजे ना. मग कसं काय तो परत परत ये जा करतो. मग आता त्याने दाखवलं हो की काचेच्या आत पण तुम्ही ते लाइटनिंग हे करून ट्रॅप करू शकता. मग क्वेश्चन, पोटेन्शियल डिफरन्स कुठेतरी सेटल झाला पाहिजे ना, मग का झालं नाही? आणि 2 ढग त्यातनं, आपल्या त्या ढगात पाणी आहे म्हणताय तुम्ही, मग त्यातनं मस्त विमान जातो. पाणी कुठे आहे? पाणी एवढा कसं काय पडत राहिला? तर द क्रिएशन, द एलिमेंट्स ऑफ क्रिएशन, देअर इंटरॅक्शन, सांख्य दर्शन, हे वैशेषिक सिद्धांतात सगळं सांगितलेलं आहे. लाईट कसा जनरेट होतो, साऊंड कुठे जनरेट होतो, वास कसा जनरेट होतो, कुठला वास कधी जनरेट होतो. मॉडर्न सायन्स ते शिकलं जरी ना, तर ते मॅग्नेट्यूड आणि त्याचे जे बेसिक एलिमेंट्स अँड स्ट्रक्चर ते यांच्या मॅच होत नाही. अँड दे आर मोर ऑफ इमॅजिनरी. आणि आजही तुम्ही जर कधी रिसर्च केला तर मॉडर्न सायन्सचे अनेक सायंटिस्ट त्याच थिअरीला कापतात. जसं ॲटॉमिक थिअरी आहे, तो आधी कसं होता, रुदरफोर्ड मॉडेल, मग हा मॉडेल, मग डाल्टन्स मॉडेल, हे मॉडेल सगळं करत 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 आता जे आता मॉडेल आहे ना, त्याच्यावर सुद्धा स्ट्रिंग थिअरी आलेली आहे. ते म्हणतात की इट बिहेव्स लाईक स्ट्रिंग्स. आता ते झाल्यावर त्यांचे ते इश्यूज यायला लागलेत, कारण त्यात भरपूर प्रश्न यायला लागले. कारण तुम्ही एखादी थिअरी मांडली, एक चुकीचं वाक्य बोलले तर त्याला प्रश्न येतात. मग ते म्हणले क्वांटम मेकॅनिक्स आणले त्यांनी, क्वांटम फिजिक्स. इट इज ऑल अबाउट ड्युअलिटी, द एक्झॅक्ट 2 एलिमेंट्स, दे ऍक्ट इन अ वे दॅट दे आर समवेअर इन द अर्थ. बघितलं नाहीस, परत आम्हाला परत तो एक नवीन इमॅजिनरी गोष्ट द्यायला लागला. तुम्हाला एक सांगतो, गणित करतो ना आपण, LHS = RHS करतो, 10वी पर्यंत असायचं ना, टू प्रूव्ह दॅट A² बाय दिस इज इक्वल टू दिस बाय दिस. तर आपण काय करतो, LHS ला एका ठिकाणी आणतो, RHS ला एक ठिकाणी आणतो, आणि मग ते कुठेतरी इक्वल होतात, किंवा कधी LHS ला इक्वल RHS सारखं आणून ठेवतो. पण तुम्ही जर LHS मध्ये इक्वेशन सॉल्व्ह करत असताना एखादं बेसिक मॅथ्सचा फॉर्म्युला चुकीचा लावला, आता काय होणार माहितीये का? तुम्ही 1,00,000 वर्ष लिहित बसले तरी तुम्ही चुकतच राहणार. You will again have to abolish everything, see the equation again and start. So when you're not getting answers, accept. तुम्ही इलेक्ट्रॉन प्रोटॉन कधी बघितले नाही, तुम्ही ॲझम्पशनच केला. डार्विन थिअरीने काय केलं, डार्विन थिअरी स्वतः म्हणतो, डार्विन अकॉर्डिंग टू माय स्पेक्युलेशन, स्वतः लिहितो, बरोबर एवढा इमानदाराच्या पाया पडतो, तेवढं तरी लिहिलं नाही. तो लिहितो अकॉर्डिंग टू माय स्पेक्युलेशन 20 लेफ्ट हँडेड अमिनो ऍसिड्स, 20 राईट हँडेड अमिनो ऍसिड्स कम टुगेदर अँड फॉर्म अ लिव्हिंग सेल. मग हे लॅबोरेटरीतले
मग IVF मध्ये तुम्ही माणसांच्या ह्याच्यातलं काय घेता? घ्या केमिकल, काढा पोरं. जमतंय का? ते 2 रोबोट करून 3रा रोबोट काढू शकतो का? मग कुठेही तुम्ही जमत नाही, उगाच बोंब मारायचे आणि मग कुठे कम्पेअर करायचे. यांची लायकी पण नाही, म्हणजे यांना टेबलवर आणायचं पण नाही पाहिजे माझ्या दृष्टिकोनात. म्हणजे मी असं बोललो का लोकांना राग येतो, पण मी सत्यवादी आहे आणि फार याच्यात अभ्यास केला, म्हणजे फेकू काम पण करत नाही. बट आय डोंट स्पीक ऑन दिस सब्जेक्ट बिकॉज कॉमन मॅनला ते कळत नाही. पॉडकास्ट जनरली कॉमन मॅन ऐकतो. असं माझे जे स्टुडंट होते त्यांना सगळं शिकवतो मी, सांख्य दर्शन, हे दर्शन, सगळं दर्शन शिकवतो. काय कशातनं काय एलिमेंट होतात, हा गेल्यावर का जड होतो, आणि हे या कर्म भेटल्यावर हा युनिच यायला का भेटते. आता तो डार्विन म्हणणार की एक पोलर बेअर पाण्यात उडी मारली तर देव मासा झाला. चला मान्य केलं साहेब. आता एकाला ढकलून बघतो, त्याला कॅमेरा लावतो. आजकाल ते आलंय ना, ट्रॅक करतो, ट्रॅक लावा घ्या. झालं तर आम्ही बाबा सोडून देऊ आमचं हे वेदवीत, तुमच्याकडे येऊ. आहे ना, कशाला. मग काय होतो प्रॉब्लेम काय की आता मार्केटमध्ये आपल्याला आपला प्रभुत्व ठेवायचं आहे. मग आपली कुठली तरी आयडिओलॉजी लोकांच्या खोपड्यात गेली पाहिजे, मग ती जबरदस्ती करा. हे ते इस्लामपेक्षा डेंजरस आहे. इस्लाम कमीत कमी म्हणतो की अल्लाह को कबूल कर, देवाला तरी कबूल करू म्हणतो तो. हे तर एवढे डेंजरस आहेत की ते देव पण गायब. बरं मला अजून माहिती, 7वीत असताना आमची क्रिश्चियन टीचर होती. अवश्य मला काही ख्रिश्चनची काही घेणं नाही, पण एक मानसिकता. ती टीचर जेसिका मॅडम का काहीतरी नाव होतं तिचं. ती अशी चिमटा काढायची अशी काहीतरी जोरात, एवढं फक्त आठवते एवढं. तर ते गणेशजी आपले दूध प्यायला लागले होते, तर आम्ही 7वीत होतो एवढं मला माहिती. गणपती दूध प्यायला आणि सगळीकडे प्यायला लागले. आम्ही पण आमच्या घरी इकडे तिकडे. तर दुसऱ्या दिवशी शाळेत लगेच गॉड इज ड्रिंकिंग मिल्क आणि असं तसं. मग ह्यांचं ते काहीतरी झालं असेल, पोटात दुखलं असेल. ते शाळेत सगळे आमचे ख्रिश्चन टीचर होते. मग त्यात मला सायन्समध्ये पैकीच्या पैकी त्यावेळेला पडायचे. मग ते म्हणले व्हॉट इज युअर ओपिनियन. मी म्हटलं मॅडम इट इज गॉड. आता आपला काय भोळा भाबडा, आपला वक्रतुंड महाकायवाला माणूस मी बोललो. म्हणजे बोलून दुवार चिमटा काढला. इट इज सरफेस टेन्शन. हो म्हटलं, मग सरफेस टेन्शन असतं मग इकडे पण प्यायली असतं ना, भिंत पण प्यायली असती. मग अजून चिमटा काढला. म्हणलं राहू दे मॅडम, मला सोडून द्या. तो गणपती दूध प्यायल्यावरून मला दूध दिलं नाही, माझ्याकडे दूध नाही, माझं कशाला आयुष्य काढते बाहेर. तर पॉइंट काय की तुम्हाला येत नाही, आणि मग तुम्ही काय करता छोटे मोठे, ओ बघा ही माचीची कांडी आत ठेवली आणि ती विजली, कारण त्या बीकर मधला ऑक्सिजन संपला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता मी तुम्हाला असे योगी दाखवीन जे श्वास रोखून धरतात. ते जे लावलं तुम्ही तर ते फ्लॅट लाईन येतो आणि देर आलाय. तास 2 तास पाहिजे तेवढा लावा आणि मग काढून टाकतात. त्याला योगिक इक्विलिब्रियम म्हणतात. वरून आपण जे श्वास घेतो त्याला घेऊन थांबू शकतो. आतला असतो तो बॅलन्स करायला 1 वर्ष लागतो. केलं यू कॅन जस्ट बॅलन्स युअर एंटायर वायू, ऑल वायू, पंचवायू, प्राणवायू, अपान, व्यान, समान. ह्याला एका बॅलन्स असतो ना, फाउंटन असतो ना, फाउंटन, त्यावर बॉल ठेवतो. तर बॉल जर एकच पाईप सुरू झालं तर बॉल खाली पडेल. पाचीचा एका फोर्समध्ये आला तर बॉल असा राहतो. तसं आपला जो एनर्जी आहे, चेतना आहे, ते फाउंटनवर असतो, पंचप्राणावर. त्याला एकदा बॅलन्स केला संपला. पण प्रॉब्लेम काय हे तुम्हाला माहित नाही. इट्स नॉट पॉसिबल ऍक्च्युअली अनलेस यू टेक द ऑक्सिजन. हो कधीतरी इकडचा अभ्यास कर. मग आमचे वेद लपून ठेवायचे, आमचे वेदाचं ज्ञान लपून ठेवायचं. ह्याच्यात नुसते सायंटिस्ट दोषी नाहीत, तर आपल्या भारतातला विद्वान समाज सुद्धा तेवढाच दोषी आहे. आणि त्यावेळेला सुद्धा चूक आहे. जे काही विद्वान वर्ग होता याने या वेदांचं ज्ञान सर्वसामान्यांना नाही दिलं. चुकलं ते, मी हे मान्य करतो. आज मी म्हणून गुरुकुल उघडले, ते सगळं फ्री आहे. म्हणून कोणी आहे, माझ्याकडे जवळ 70% पोरं आदिवासी आहेत, पण ते सगळं अभ्यास करतात, सगळं शिकतात. कमीत कमी त्यांना फेथ तर ग्रो होतोय. बाकी बुद्धीचा भाग तो देव सगळ्यांना वेगळा वेगळा देतो, पण त्यांना फेथ तर आहे भगवंतांवर. ते कळलं तर त्यांना विश्वास तर आहे. तर हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे ओपनहायमर यांचे थिअरीज, आता हा आइन्स्टाईन थिअरी म्हणतो रिलेटिव्हिटी. मी जे तुम्हाला जे आता टाइम सांगितलं तर काहीच नाही आहे. टाइम इज ऑल अबाउट यू कॅन से एव्हरी इन्स्टन्स. त्याचं लोएस्ट कॅल्क्युलेशन त्रुटीच आहे. व्हॉट इज द बेसिस ऑफ टाइम मॉडर्न सायन्सला माहितीच नाही, बट वी नो. स्मॉलेस्ट पार्टिकल असतो, त्याला सनचा लाईट रिव्हॉल्व जेवढा करतो तो स्मॉलेस्ट युनिट असतो. त्याचे 18 मॉलिक्युल जेव्हा एकत्र येतात त्याला जो करतो ती सर्वात छोटी काउंटिंग आपली त्रुटीची. ती म्हणजे आपल्या त्या डिव्हिजिबल पण आपण जाऊ शकत नाही, ती त्रुटी आहे. तिथून करत करत आपला घड्याळ वेगळा असतो आणि त्यामुळे आपला दंड, प्रहर हे सगळं त्या प्रकारे असतात, सूर्याच्या गतीवर असतात. आपण म्हणतो सूर्य, आपण अर्थ इज रोटेटिंग अँड रिव्हॉल्विंग. नो. छठी पूजा होते, छठ पूजा बिहारी लोक करतात, त्यात सूर्यदेवाची पूजा होते. तो रथावर असतो. सूर्याच्या रथावर 180 ट्रॅक्स आहेत, त्याच्यावर तो फिरतो. उत्तरायण होतो, दक्षिणायन होतो, म्हणून तुम्हाला उन्हाळा येतो, हिवाळा येतो. सो ही हॅज ओन ट्रॅक. त्याला 2 ऍक्सल आहेत, एक मेरू पर्वतवरून, एक ध्रुव तारेवरून आहे. तो खेचला जातो असा आत आणि परत सोडला जातो ध्रुवसोबत. ते सगळं दिलेलं आहे.
पण आता तुम्ही काय करणार, नाही अर्थ आहे. आता ते सगळे सायंटिस्ट म्हणतात देन इव्हन इफ यू रोटेट अँड रिव्हॉल्व त्याचे कॅल्क्युलेशन गडबडायला लागलेत. सिंपल आहे, समजा हा अर्थ आहे, हा सण आहे, तर तुम्ही म्हणणार याच्या मागे शॅडो गेला रात्र झाली, पण मग याला इकडची रात्र कशी दिसते, इथं सूर्य इथपर्यंत दिसतो, जेवढाच रात्र झाली पाहिजे, इकडं दिवस दिसला पाहिजे या बाजूला, तेवढं कशाला. आता पण चंद्रावर हे म्हणतात की चंद्र आहे तर सूर्याचा प्रकाश जो आहे तो पृथ्वीचा शॅडो त्याच्यावर पडल्यामुळे ते सावली येते. आपल्याला किती मूर्ख बनवलंय. तुम्ही पौर्णिमेला जाता, पौर्णिमा आली ना, हा झाली, त्याच्या पुढच्या पण काही दिवस जा, सूर्य आणि चंद्र समोर दिसेल तुम्हाला आणि तरी तो शॅडो दिसेल. ऑब्झर्वर खाली आहे तर शॅडो कुठून पडला, असं तर पडणार नाही, मग कसं काय पडला, तो शॅडो त्याचा नाहीच आहे. तर चंद्रमा पूर्ण होता, त्यांनी रोहिणीला जास्त फेवर केला, बाकीच्या बापाने शराब दिलं की भाऊ तुला वॅक्सिंग वेनिंग होईल, झाला. इट्स सो इझी. बट नो, तुम्हाला पर्सन नकोय ना, सिस्टम पाहिजे. सिस्टम पाहिजे, मग तुमची बुद्धी मोठी करता तुम्ही, बुद्धी मोठी करा, शोधत राहा, मग कसं काय झालं सांगत राहा. पुरुषोत्तम योग हा अधिक व्यापक आणि गूढ का आहे? सर्व 18 अध्यायांमध्ये जसं दुसऱ्या अध्यायाला पण गीतेचं सार म्हणलं जातं, मी सगळं सांगितलं, पण त्यावेळेला अर्जुन क्वालिफाईड नव्हता, मग त्याला प्रश्नच जास्त होते. पण 15व्याला येता येता भगवंतानी जेव्हा सगळ्या विषयांवर तिथे हात लावलेले आहे, त्यामुळे त्याला स्वतःबद्दल पण सरळ कबुली दिलेली आहे. त्याच्या आधी कबुली देताना कित्येक वेळा स्वतःला लपून ठेवलं त्यांनी. जसं 10व्या अध्यायात बोलले अहम सर्वसे प्रभवो, तेशाम अहम समूर्धरता 12व्या अध्यायात. पण नंतर त्यांनी 15व्या अध्यायात आहे ना, या सृष्टीबद्दल, प्रकृतीबद्दल, जीवबद्दल, परमात्मा म्हणजे भगवंतांबद्दल, स्वतःबद्दल, काळाबद्दल आणि कर्माबद्दल 5 समावेश एकाच अध्यायात केल्यामुळे आणि एका कन्साइज मध्ये सांगितल्यामुळे तो अध्याय म्हणजे इन शॉर्ट सगळं सांगून जातो. आणि देअर ही डायरेक्टली डिक्लेअर दॅट आय एम द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड. त्याच्या आधी पण ते म्हणतात आय एम द सुप्रीम, पण इथं ते सगळं कनेक्शन माझ्यासोबत डायरेक्ट कसं आहे ते एकदम क्लिअर करून टाकतात. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट काय की त्यात 20 श्लोक असल्यामुळे पाठ करायला सोपं असल्यामुळे जास्त लोक त्याला पाठ करतात आणि त्यामुळे त्यांना कधी कोट करायचं तेच कोट करतात. मग ते कसं असतं ते सांगतात हेच महत्वाचं अध्याय म्हणून. नाही, आमच्या घरात पण शिकवायचं, ह्याला शिकवायचं म्हणून बाबा बोलले नाही पहिले हा अध्याय शिकवायचा, समजून सांगूया, त्याचा पाठ झाला की मग पुढे जाऊ. पुण्याला एक शाळा आहे ना ज्ञान प्रबोधिनी, ते मला वाटतं संघाचं शाळा आहे का काहीतरी, चांगली आहे, इट इज व्हेरी पॉवरफुल. तर तिथे जे ऍडमिशन घ्यायचं असेल तर पोराला आई वडिलांना 2 अध्याय पाठ पाहिजे. पुरुषोत्तम योगाचे नाही, 2 कुठले अध्याय तिथले पाठ पाहिजे. मग लोक 12वा आणि 15वा करतात, 20 श्लोक आहेत ना. मीच करतो हा अहंकार आणि मी काहीच नाही ही उदासीनता, कर्मयोग या 2 टोकाच्या मध्ये कसा संबंध साधते? हे दोन्ही पण एक्स्ट्रीम आहेत. माणसाने बॅलन्स राहिलं पाहिजे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःख. योग म्हणजे युक्त आहार, म्हणजे एव्हरीथिंग शुड बी एट अ बॅलन्स्ड पॉईंट. म्हणजे आपण एखाद्या ऑब्जेक्टचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो, तिथं पॉईंट ठेवलं तो ऑब्जेक्ट सेंट्रल पॉईंटला राहतो, एका बाजूला ठेवलं पडेल. तसंच आपला लाईफ आहे ना हा बॅलन्स्ड आहे प्रॉपर. मानसिक संतुलन म्हणा, शारीरिक संतुलन म्हणा, आध्यात्मिक गती म्हणा, तुम्ही ह्याला कुठेही इम्बॅलन्स केला तर गडबड होईल. तर आता हा जो स्वभाव कर्म आहे, कुठलाही कर्म तुम्ही करता तर तुम्ही गप बसू शकत नाही. यू कॅनॉट. इच्छा असली तरी तुम्ही गप बसू शकत नाही, कारण इच्छा न करण्याची पण इच्छा तुम्हाला करावी लागेल. शेवटी मग इच्छा राहिलीच की. काही लोक सिद्धांत म्हणतात की नाही, इच्छाच दुःखाचं कारण आहे, ते इच्छा बंद करा. तर इच्छा बंद करण्याची इच्छा पाहिजे ना, शेवटी इच्छा राहिलीच. ती इच्छा बंद नाही झाली, तर इच्छा नाही बंद झाल्याची जी इच्छा आहे ती दुःख देईल, दुःख तसंच येणार आहे. तर यू कॅनॉट स्टॉप. सो व्हॉट इज द बेस्ट थिंग इज टू गो ॲट द पायवट पॉईंट, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तुमचा बॅलन्स तुम्ही शोधून काढायचा. आणि म्हणजे कसं असतं, एक पॅनिक झोन असतो, एक स्ट्रेच झोन असतो आणि एक कम्फर्ट झोन असतो. कम्फर्ट झोन म्हणजे आरामात रिलॅक्स थोडंसंच करायचं कामापुरती नाही, आणि एक असतं पॅनिक, म्हणजे एवढं करायचं काय काम पण नाही तरी करत राहायचं, वर्कहॉलिक नाही. देर इज बिटवीन कॉल्ड स्ट्रेच झोन. करायचं आणि स्वतःला थोडं स्ट्रेच पण ठेवायचं, बिकॉज यू विल बी एंगेज. इफ यू आर नॉट एंगेज देन एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. तुमचं डोकं हलणार आणि तुम्ही काहीतरी गडबड परत करणार. आणि एक्स्ट्रीम केल्यानंतर काय होतं, तुम्ही परत स्ट्रेसमध्ये राहाल. आणि जर काहीच नाही केलं तर देन ग्रॅज्युअली यू विल फील लोनली, स्पेस्ड आउट, कोणाचं माझं काहीच नाही. तर ह्या 2च्या मध्ये आहे ना हॅपी हेल्दी वर्क केलं पाहिजे. मनाला रिक्रिएशन सुद्धा दिलं पाहिजे. दॅट इज युक्त आहार विहार असते. विहार म्हणजे रिक्रिएशन. आपण काही लोक नुसतं असे करतात नाही, आम्ही ब्रह्मचर्य अभ्यास करतो, सगळं साधना करतो, पण मग कधी कधी लहान पोराचा क्रिकेट पण खेळतो.
ती गुरुकुलची पोरं असतात म्हणजे प्रभूजी चल काढ बॅट बॉल खेळूया. एकाने व्हिडिओ काढला, प्रभूजी तुम्हाला कोणतरी व्हिडिओ काढून ब्लॅकमेल कर. ब्लॅकमेल कशाला, घेऊन ये म्हणलं, मी तर धोनीला पण आणणार आहे माझ्याकडे. हो धोनी रांचीला असतो ना आमच्या गुरुकुल येणार आहे, तो एक दिवस येणार आहे म्हणला. रोहित शर्माला पण घेऊन जायचं एक आम्हाला छोटंसं काहीतरी इनॉग्रेट करायचं, पण त्यावेळेला मग तो बिझी झाला. तर ठीक आहे, पॉईंट आहे की रिक्रिएशन आहे, दॅट इज ऑल्सो रिक्वायर्ड टू मेंटेन दॅट एन्थुझियाझम. नाही तर काय होतो की आपण नुसतं परफॉर्म करतो आणि मग इरिटेट होतो. तसं नाही पाहिजे. तर आपला रिक्रिएशन पण पाहिजे अँड यू शुड लर्न टू बॅलन्स. हे फार महत्वाचं आहे. ज्ञानयोगी भक्तीकडे भावनात्मक दृष्टिकोनातून बघतात आणि भक्तियोगी ज्ञानाला कोरडे म्हणतात. या टोकाचे दृष्टिकोन हे कसे एकत्र येऊ शकतात? हे बघा, सोपं आहे. आपला बाह्य शरीर आहे, हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश असं बनलेलं आहे. ह्याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे, तो मन, बुद्धी, अहंकाराने बनलेला आहे. 7व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात भगवंत म्हणतात भूमी, रपोन, वायू वगैरे. तर आतमध्ये हे 3 आहेत, हे 3 ऑपरेट करतात आतमध्ये. त्याच्या आत आपण आहोत, आत्मा म्हणजे ऍक्च्युअल आपण आहोत. हे 8ही प्रकृतीचे धातू आहेत, हे पण लक्षात घ्या. हे 8 प्रकृतीचे धातू आहेत, काय प्रॉब्लेम नाही. आता इंद्रियांना जेव्हा म्हणजे मला जिभेला काहीतरी टेस्ट मिळालं किंवा डोळ्यांना काहीतरी बघावं, कानाला पण म्युझिक मिळालं, तर काय होतं तेवढ्या पुरती मला सॅटिस्फॅक्शन मिळेल. ठीक आहे, आय विल बी हॅपी फॉर सम टाइम. ह्याच्या आतमध्ये मन आहे, मनासारखं काहीतरी झालं ट्युनिंग तर त्याचा आनंद राहील, पण ह्याच्यापेक्षा जास्त राहील. बुद्धीला माझ्या पटायला लॉजिकल गोष्टी मिळायला लागल्या, कारण त्याला लॉजिक पाहिजे. बुद्धीविना लॉजिक काम करत नाही, तर तो स्वतःला आनंद अनुभव करतो. पण ह्या सगळ्यांचा आनंद हा आत्म्याच्या आनंदासमोर शून्य आहे. इट इज नॉट काउंटेबल ऑल्सो. आत्म्याचा आनंद, भक्तीचा आनंद म्हणा किंवा ब्रह्मानंद म्हणा, हा एवढा उच्चांक आहे, पण त्याला भगवंत मिळाल्याशिवाय ते आनंद मिळत नाही. त्याला या संसाराच्या अनुभवाचे दृष्टिकोन बघून काय मिळत नाही, ते ह्या लोकांना मिळतं. त्यामुळे जेव्हा तुम्ही देवाला बुद्धीच्या दृष्टीने पाहता, लक्षात घ्या, त्यावेळेला तुम्हाला त्यांच्या सगळ्या गोष्टींबद्दल लॉजिकल पाहिजे. आता त्यांनी वस्त्र चोरले स्त्रींचे, आता कुठल्या लॉजिक मध्ये बसणार आहे? आता त्यांनी युद्ध करायला लावलं आणि तो बसलाय घोड्यावर मस्त, त्याला रथ चालू, त्यांनी मारामाऱ्या चालू आहेत, खेळ ह्यांचाच आहे सगळा. बट देन हाऊ यू विल से इज लाईक दिस. 16,108 लग्न केले, लोक जळायला लागले तिकडे की बाबा एवढा हा देव ह्यांचा. लॉजिकली कुठं बसते ते? सो दॅट इज 9th and 10th चॅप्टर, 9व्या आणि 10व्या अध्यायात एक विषय आहे योग ऐश्वर्य, योगम ऐश्वर्य. म्हणजे अचिंत्य शक्ती भगवंतांची जी आहे ती फक्त भगवंतांकडे आहे. तर बिकॉज ऑफ दॅट अचिंत्य ते 9व्या अध्यायातच म्हणतात मत्स्थानी सर्व भूतानी, आणि त्यातच दुसऱ्या श्लोकातच म्हणतात नच मत्स्थानी भूतानी. मी या संसारात आहे, हे सगळं माझ्यामुळे, नंतर माझ्यामुळे काहीच नाही. आणि अवघड होते समजायला, पण दॅट हॅज टू बी अंडरस्टूड फ्रॉम हिज इंटरेस्ट अँड हिज एनर्जी. एक आहे की मी याच्यात आहे, माझ्या शक्तीमुळे हे सगळं चालू आहे, पण मी इंटरेस्टेड नाही. आता आपण पॉडकास्ट केलं, तर मी आहे म्हणून तर पॉडकास्ट आहे, पण आय एम नॉट इंटरेस्टेड. किती व्ह्यूज मिळतील, 10 मिळतील, 10 कोटी मिळतील, काही घेणं नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड. सो आय एम इंटरेस्टेड अँड ॲट द सेम टाइम आय एम नॉट इंटरेस्टेड. बट हे तर ह्युमन आहे. पण भगवंतांच्या अशा अनेक शक्त्या काम करतात. ईशोपनिषद म्हणतात तद्दे जती तन्ने जती तद्दूरे तदवंतिके तदंतर असे सर्वस्य सर्वस्य असे बाह्यतः. तो आतही आहे आणि बाहेरही. अरे कसं काय? तो लांब पण आहे आणि जवळ पण आहे. जवळ आहे परमात्मा रूपी आणि लांब वैकुंठात आहे. बाहेर आहे कारण तो कणाकणात आहे आणि आत आहे म्हणजे हृदयात आहे. तो दूरही आहे जवळही आहे. तो चालतोही तद्दे जती तन्ने जती. तो चालतो आणि चालत पण नाही. परमात्मा रूपी उभा राहतो आणि अवतार घेतला का चालतो आपल्या समोर. सो हे सगळे जे ड्युअलिटीज आहेत ते त्याच्यात नाहीत, आपल्यात आहेत. म्हणजे मी जर बसलो तर मी ना म्हणू शकतो मी चालतोय, पण तो चालू शकतो. तो कुठल्याही अंगाने कुठलाही वाज नाकाच्याने ऐकू शकतो, कानाने वाज घेऊ शकतो, आपण नाही. सो एनिवेज मी ते बघून त्याच्यात एवढं गेलो. आपला मेन मुद्दा काय होता? भक्तीकडे. ज्ञानाबद्दल. तर जेव्हा तुम्ही या ज्ञानाच्या दृष्टीने पाहता तर ते कोरडं नाहीये. अरे त्याला कोरडं असं का केलं असं त्यांनी? बट त्यावेळेला त्याचा भक्ती जोपर्यंत पर्सनलिझम जोडत नाही देवाशी, दॅट कॅन ऑनली जॉईन थ्रू भक्ती. तर त्या ज्ञानी व्यक्तीला सुद्धा भक्ती असतं, त्याशिवाय त्याला कळलं कसं काय ते? पण इट इज लेस. त्याला म्हणतात ज्ञान म्हणजे प्रधान आहे आणि भक्ती गौण आहे. आणि भक्तामध्ये भक्ती प्रधान आहे आणि ज्ञान गौण आहे. ज्ञान आहे ना त्याला,
कसं म्हणता तुम्ही भक्तीत? आता हे काय म्हणतात, भक्त सेंटिमेंटल आहेत, टाळकुटात राहतात, नाचत राहतात. अरे प्रेम आहे तो माझा. आता ते तुम्ही नेस्लेचं ऍडव्हर्टाईज बघितलं होतं का लहानपणी? माझ्या लहानपणी तरी होतं ते, क्या स्वाद है जिंदगी का. ती पोरगी काय करते, तिचा तो हिरो क्रिकेट षटकार मारतो आणि ही त्या सगळ्या पोलीस विलीला सोडून आपलं ते असं करते, माझ्या हिरोनी माझ्या बॉयफ्रेंडनी षटकार मारला म्हणून ते असं करते. तर त्यात ती किती मोकळी दाखवले, क्या स्वाद. तिला काय लाज वाटत नाही, माझ्या बॉयफ्रेंडनी मारले, तिला प्रेम आहे. तुम्ही तिला सेंटिमेंटल म्हणू शकता, पण ती का नाचली, म्हणजे एक ऍड जरी दिलं आपण कसं धरलं, का नाचली ती? आता मीराबाई वेडी आहे, महाराणी होती ती. हा, टाळी वाजवली का 100 नोकर इकडं उठक बैठक मारतील का तिला विष पाजायला प्रयत्न केला? कारण ती राणी असून नाचते, मग तिच्यासोबत बाकी लोक कीर्तनात नाचतात, सामान्य जन. मग राजा महाराजांचा जो कॅटेगरी आहे तो तिचा नवरा यायला करत होता, तो मेला. त्यानंतर त्याच्या भावाने सत्ता घेतल्यावर तिला हाकलं, चल फुटीत ना म्हणून. पहिले ते विष दिला, पण ते विष अमृत सारखं पेलं. राणाने विष दिया मानो अमृत पिया, तिथं निघाली. तिला लक्षात आलं हा काय लायकीचा नाही माणूस, हा उगाच माझा अपराध करत बसून मी जाते निघून. ती गेली निघून. देवाने तिची तेव्हा पण काळजी घेतली. तर पॉइंट काय की भक्त दिसायला सेंटिमेंटल. चैतन्य महाप्रभू जेव्हा कीर्तन करायचे तर बाकी हा सेंटिमेंटल माणूस आहे, याला वेदांत सूत्र वाचलं पाहिजे. ते एका मोठ्या विद्वानाने त्यांना सार्वभौम भट्टाचार्यांनी 7 दिवस वेदांत सूत्र ऐकवलं. त्यांनी सगळं ऐकल्यावर ते गप बसले. ते म्हणले तुला काय कळलं का नाही? म्हणले मला आधीच माहिती होतं, पण तुम्ही जे म्हणले ते अजून कचरा टाकल्यासारखं वाटते. म्हणजे का? मग त्यांनी सगळ्यांचे एका आत्माराम शब्दाचे 81 अर्थ दिले पर्सनलिझमवर, भक्तीच्या दृष्टिकोनानं. वेडे झाले ते सर्व मोठे. आजपासून ज्ञान मार्ग सोडतो मी तुमचा शिष्य. तर ऍक्च्युली काय ना, जेव्हा तुम्हाला बघा, आता तुकाराम महाराजांना लोकांना काय वाटायचं की हे ना ज्ञान नाही, आपलं टाळ कुठून कुठे भंडार डोंगरावर जाऊन काहीतरी करतोय. अरे बाबा ज्ञानी होते, त्यांचे अभंग वाचा. भागवत फिलॉसॉफी ते अभंगामध्ये सिंपल. जे भागवतचं तत्व आहे तो संपूर्ण भगवद्गीतेत त्यांनी दिले. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीता दिली, ती ऍज इट इज त्याच्यात आहे. त्यामुळे भक्ताला ज्ञान नसला जरी तरी भगवंत किती दयाळू आहेत बघा. 10व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात भगवंत स्वतः काय म्हणतात बघा. ज्याला काहीच करत नाही, वाचता येत नाही, म्हणजे त्याला अक्कलच नाही म्हणू शकतो आपण. म्हणजे ज्ञान दूरची गोष्ट, त्याला वाचताच येत नाही किंवा तेवढा बुद्धीने प्रवृत्त नाही की बोललं तरी त्याला कळतं नाही एखाद्याला, ते पण त्याला नाही कळत. तो माऊली मी काय सेवा करू, माऊली माऊल असा असतो बघा. त्याच्यासाठी भगवंत कसे दयाळू आहेत बघा. हे ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी येईल. भगवंत 10व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात म्हणतात, तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयामी आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास होता. जो एखादा भक्त आहे त्याला अजिबात कळत नाही, फक्त त्याला गुरुप्रती श्रद्धा आहे, अक्कल म्हणजे त्याला म्हणजे बुद्धी नाही किंवा त्याला कळत पण नाही काय करायचं, पण भाऊ काय प्रेमाने तो सगळ्या गोष्टी प्रेमाने करतो. म्हणजे त्याला लॉजिक नाही काय, म्हणजे तो लॉजिकल नाही किंवा शास्त्राचे मार्ग त्याला काही माहित नाही, प्रेमाने सगळं करतो. अरे अर्जुना, ते मी त्याच्या हृदयात एवानुकंपार्थम, एव अनुकंपा. अनुकंपा कळतंय का? दया वेगळी, करुणा वेगळी, आणि यांचा गाढा भाग म्हणजे अनुकंपा. म्हणजे मी अनुकंपा करून त्याच्या हृदयात ऑलरेडी असतो. मी त्याला ज्ञानदीपेन भास होता. मी त्याला ते सगळं साक्षात्कार देऊन टाकतो जे साधारण साधकाला पण मिळत नाही. आणि ऐका, ज्ञान असतो, अनुभव असतो आणि साक्षात्कार असतो. तर कित्येक वेळा जे फक्त ज्ञानी असतात ना, यांना लोक शुष्क म्हणतात. हा शुष्क आहे, फक्त ज्ञान आहे त्याला, ओनली बुकिश नॉलेज. अनुभव आहे तर थोडाफार तो नम्र होतो. आणि त्याच ज्ञानीला जेव्हा साक्षात्कार होईल त्या विषयाचा, तेव्हा तो साक्षात्कार फॉर्म इज डिवोटी फॉर्म. सिंपल. 1 मिनिट तुम्ही म्हणणार प्रभूजी तुम्ही महान आहात. आता तुम्ही तोंडाने बोलताय, तुमच्या डोक्यात काय आहे? असं उदाहरण देतो की एक डोक्यात काय येऊ शकतं, हा बाबा झाला त्यांचा, प्रभूजीने टाटा करायची वेळ आली, आता गोड बोलान काढा, हे पण मनात येऊ शकतं. पण एक तुम्हाला खरंच वाटलं, हा खरंच माणूस चांगला आहे, म्हटलं प्रभूजी मी खरंच आज माझ्या एक पुस्तकावर एक सही मारून द्या. मला पण वाटेल ना, हा बाबा यांना म्हणजे काहीतरी वाटलं माझ्याबद्दल. आणि ते दिसेल तुमच्या बोलण्यावरून, वागण्यावरून. मलाच वाटलं तुम्ही खरंच बेस्ट, वन ऑफ द बेस्ट पॉडकास्टर आहात. मला असं रिअलाइज ज्या वेळेला होईल तेव्हा माझ्या तुमच्यासाठी हावभाव वेगळे होतील. मग तोपर्यंत मी नॉलेजमध्ये राहू शकतो की आहे, चांगलं आहे, नाही रॅशनल आहे. तो भगवंत हे दयाळू आहेत, हे माऊली आहे, ही ज्याला कळली तो तसा भक्त झाला. आणि त्याला बाकी माहिती आहे, पण ते गौण आहे. श्लोक त्याला सगळे पाठ करू शकतो तो. एवढे अभंग लिहिणारा माणूस 700 श्लोक पाठ करू शकणार नाही का? करेल ना तो. पण ते त्यातलं कळलंय. अरे आता आमचे चैतन्य महाप्रभूंचं एक लीला येते, ते दक्षिण भारतात गेले होते. श्रीरंगम करून ठिकाणे रंगनाथजी आहेत, ते रामाचे विग्रह, घरातले विग्रह ते विभीषण घेऊन गेला होता. वाटेत ते कावेरीचे 2 ह्याच्यात राहिले ते रंगनाथजी आहेत. तर तिथे एक ब्राह्मण होता, तो गीता अशी उलटी वाचत होता.
महाप्रभू म्हणले, अरे बाकी ब्राह्मण पाठ करतायत आणि तू उलटा धरून बसलायस. तो म्हणते, अहो मी खरं सांगू का, मी म्हणजे ब्राह्मण कुळात जन्माला आलो आणि मग माझे गुरुजी म्हणले काय नाही तर जेव्हा सगळे बसतात तेव्हा तू घेऊन तर बस. तर ते गुरुजींची आज्ञा म्हणून मी आपला बसतो. मग तू रडतो कशाला, म्हणजे डोळ्यानं पाणी काय येतात. म्हणलं, अहो महाराज हे बघा ना, माझा कृष्ण ते सारथी झाला हो. आणि तुम्हाला माहिती आहे सारथी होणं म्हणजे तिथं हे नसतं, हा प्रभू प्लीज लेफ्ट असं नाही बोलत कोणी. ड्रायव्हरला म्हणतो ना टेक लेफ्ट गुगल, तसं काय नसतं. त्यावेळेला रथाचा आवाज, युद्धाचा आवाज, घोडे, ते दारू गोळा हा फुटतो, त्या आवाजांमध्ये एवढे एवढे वेपन्स. त्यात आहे ना ते जे रशी असते ना त्या वरच्या हातात, ते सट्ट मारले, इकडं मारलं म्हणजे इकडे लेफ्ट घे. कृष्णाने ते मार खाल्लंय. आणि देन आता ह्याला कळलं का त्या ब्राह्मणांना कळलं, ते ब्राह्मण पण भक्तच होते की, पण ह्याला ऍक्च्युअल साक्षात्कार झाला. मग त्याला डोळ्यात पाणी येतं की माझे प्रभू असे आहेत. मग तेषाम एवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तम, अरे मी त्याच्या हृदयात नांदतो. त्यामुळं आपण जज तर करू शकत नाही. एखादा भक्त जरी असला आणि बुद्धिमान नसला तरी आपण म्हणू शकत नाही की हा भक्त आहे की नाही, कांट गॅरंटी. जर योग कर्मसु कौशलम, योग म्हणजे कर्मातील कौशल्य खरं असेल तर प्रत्येक चुकीचं कर्मही योग्य कौशल्याने केलं तर ते धर्म कसं ठरू शकतं? योग म्हणजे युज धातू म्हणून येतो. युज मीन्स टू जॉईन. म्हणजे एखादी गोष्ट तुटलेली आहे तर त्याला जोडायचं, म्हणजे विभक्त आणि भक्त, जॉईंट आणि डिसजॉईंट. तर योग काय करतो, तुम्ही जे काही कार्य करताय ते भगवंतांशी जोडून टाकतो. मग तिथून सुरू होतो निष्पापपणा, म्हणजे तुम्ही पापाच्या चक्रातनं मुक्त होता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही समजा व्यवसायी आहात. 18व्या अध्यायाच्या 48व्या श्लोकात भगवंत म्हणतात तुम्ही कुठलाही कर्म कर अर्जुन म्हणतो हे सगळं करायला पण ह्यात दोष आहे ना, नाही म्हणे, प्रत्येक कार्यात दोष आहे, म्हणून आपले कार्य सोडायचे नाही. ते म्हणाले जसं ब्राह्मण आहे ते यज्ञ करतात, मग त्या आहुतीत अनेक किडे वगैरे जाऊ शकतात जे ते ह्याच्यामुळे अग्नीमुळे, पण ते नाही, तुम्ही तुमचं यज्ञ करायचं. त्याच्यानंतर प्रायश्चित करा की आमच्याकडनं काही अपराध झाले असेल तर माफ करा. क्षत्रिय जेव्हा तो न्याय द्यायला जाईल, युद्ध करायला जाईल, तर त्या 4 चांगली माणसं पण मेले जातील ना दुसरीकडनं. मग त्याच्यामुळे तुम्ही सगळं 100 वाईट लोकांना अंगावर नाही घेऊ शकत, त्यांना मारावंच लागेल. ते जाणार, तर ते स्वीकार करावं लागतं. एखादा व्यवसायी माणूस आहे, बनी आहे, तर त्याला वाणिज्य समाजातला आहे, त्याला जोपर्यंत तो खोटं बोलणार नाही त्याला व्यवसाय कसं होणार आहे. जोपर्यंत तो म्हणणार नाही की हे पेन 100 रुपयाचं आहे, तर तो 10 रुपयाचा पेन आहे, पण तो 100 करत तो माणूस समोरचा 50 वर आल्यावर तो देणार. मग त्याला कुठेतरी 40 रुपये स्वतःकडे आल्यावर तो 10-20 सरकारला देऊन मग स्वतःचं घर चालवणार. तर खोटं बोलणं त्याचा भाग आहे, पण म्हणून त्याचं पण निवृत्ती आहे. त्यासाठी तरी काहीतरी केलं पाहिजे धर्मासाठी. म्हणजे धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम, जो काम भगवंतांना डायरेक्ट जातो असा कार्य करा. तर तुमचा गुण आहे, त्या गुणांना भगवंतांच्या सेवेत लावायचं. तर धर्माचा मार्ग आहे की तुम्ही काय आहात. समजा स्त्री आहात तर हे उपास करा, ह्या गोष्टी करा. पुरुष आहात तर तुम्ही हे करा. त्यात तुमचा आयुष्याचा सिद्धांत काय, कर्मकांडी आहात, सकामकर्मी आहात, निष्कामकर्मी आहात, ज्ञानयोगी आहात, ध्यानयोगी आहात, भक्तियोगी आहात. तर तुमचे ते मार्ग आहेत. त्याचा कोणीतरी गुरु असेल ना तर तुम्ही काय डायरेक्ट करू शकत नाही, त्याला गुरु लागतो. तुमच्या गुरुच्या निर्देशनाखाली ते पूर्ण करा, आणि ते पूर्ण केल्यावर तुम्हाला तो योग झाला. आता तुम्ही जे काही कर्म कराल तो देवाला स्वाहा. तर योग हा कर्मसु कौशलम. नाहीतर योग कर्म तर कराल तुम्ही, पण योग नसला तर तो कौशलम नाही जाणार, कारण तो बेस्ट नाही झाला ना. इट इज देअर, यू डिड. तुम्ही समजा आई आहात कोणाची तरी, तुम्ही बाळाची काळजी घेतली, देवयोग काही नाही, फक्त माझा आसक्ती प्रेम आहे म्हणून केलं, बट इट इज गुड, यू मे बी गुड. त्यांचं वडापाव खावतलं असेल, चांगलं जेवायला दिलं असेल, पण कौशलम नाही, बेस्ट नाही. बेस्ट आहे जी आई भक्त आहे आणि अशी विचार करते की माझा पोरगा सुद्धा प्रल्हादान ध्रुवासारखा भक्त झाला पाहिजे, आणि मी याची काळजी घेते, याला मी थोडं लहानपणापासून हरिपाठ शिकवते, किंवा याला हरिनाम द्यायला शिकवते, कीर्तन शिकवते, थोडं आभ्यासही करेल, आयुष्य याचं चांगलं होईल. त्या भावने तुम्ही कराल तर योग हा कर्मसु कौशलम. जसं मदलसा होती, शुद्धोसी रुद्धोसी निरंजनोसी, ती स्वतःच्या पोराला म्हणली ना, उठ, लहान होतं बाळ, काय बसलायस तू, स्वतःला राजाचा पोरगा समजतो तू, उठ, कोणी नाही तुझा या जगात, तू शुद्ध आहेस, तू निरंजन आहेस, तुला कुठला दोष नाही, निघ आता, स्वतःच्या पायावर उभा राहा, त्या भगवंताला शोधून काढ. ही आई आहे. तर ही योग कर्मसु कौशलम असं. मग प्रत्येक फील्डमध्ये कोणी वडील आहेत तर बेस्ट वडील व्हायचं असेल तुम्हाला जोडावं लागेल. असं म्हणतात ना की गुरुर न सस्यात, पिता न सस्यात, माता न यत्स्यान. ते म्हणतात की तुम्ही गुरु होऊ शकत नाही, माता होऊ शकत नाही, पिता होऊ शकत नाही, न मोचयेद यद्य समुपेत मृत्यू. जर तुम्ही तुमच्या खालच्यांना
त्या मृत्यू चक्रांना काढू शकत नाही तर तुम्ही त्यांचे गुरु म्हणून मिरवू नका किंवा आईबाप म्हणून मिरवू नका. देन यू आर जस्ट जसं आलंय तो असं झालंय. सो यू शुड बिकम अ मदर, यू शुड बिकम अ फादर. दॅट इज योग कर्मसु कौशलम. युअर रिस्पॉन्सिबिलिटी कनेक्टेड टू गॉड इज परफेक्ट. प्रभूजी थँक्यू सो मच, तुम्ही आज आलात. आणि आणखी एक म्हणजे बघणाऱ्यांपैकी तुमच्या गुरुकुलला जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर काय प्रोसेस आपल्याकडे? आमचं भक्ती वेदांत विद्याभवन गुरुकुल असं नाव आहे. आमच्या आता सध्या या वर्षी म्हणजे 2025 साली 19 गुरुकुल आहेत. त्यातलं मेन सेंटर माझं रांचीला आहे, झारखंडला. आणि महाराष्ट्रात 4 गुरुकुल आहेत आणि बाकी भारतात बिहारला 4 आहेत, झारखंडला 3 आहेत, युपीला 2 आहेत, कर्नाटकाला 2 आहेत, परत तेलंगणाला 1 आहे, ओडिसाला 1 आहे, बेंगालला 2 आहेत. असं मिळून टोटल आसामला 1 आहे. असं मिळून 19 गुरुकुल आहेत. तर आम्ही काय करतो, पोरांना फ्री शिक्षण देतो. तुम्ही ऑनलाईन युट्यूबवर जर टाकलं भक्ती वेदांत विद्याभवन गुरुकुल, तुम्हाला आमचं सगळं त्यात सगळं चॅनल्स आणि इंस्टाग्राम सोशल हँडल सगळं आहेत, तुम्हाला मिळून जाईल. आणि झारखंड गुरुकुल असं काहीतरी टाकलं तर म्हणजे तसं फेमस आहे फार. किंवा माझं नाव टाकलं दास गदाधर गुरुकुल तर माझ्या नावाने पण काहीतरी येतं. सर प्रभूजींसोबत तुम्हाला जॉईन व्हायचं असेल किंवा गुरुकुल जॉईन व्हायचं असेल तर प्रभूजींच्या सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आलात, एका विनंतीवर आलात. खरंच हे माझं मॅनिफेस्टेशन होतं की कोणीतरी आपल्याकडे असं कोणीतरी प्रभूजी यायला हवं आणि त्यांच्यावर पॉडकास्ट हवा. त्यामुळे मी खूप स्वतः एन्जॉय केलाय, खूप ध्यान मिळालंय पॉडकास्टमुळे. तुमचं पॉडकास्ट काय कर्मसु कौशलम. थँक्यू सो मच. तुमचा योग कर्मसु कौशलम झाला. आणि मला नाही वाटत हे एवढ्यावर होईल, आपल्याला अजून तुम्ही अजून डीप करायचंय. तुम्ही एक कृष्ण पॉइंट ऑफ व्ह्यू काहीतरी टॉपिक्स पकडले, कर्म आणि नॉर्मल जे लोकांना. नाही, कृष्ण आणि भगवद्गीता, पण कृष्ण वास्ट आहे असं एका अनलिमिटेड. येस, तर त्याच्यामुळे इतकं थोडक्यात ते होणार नाही. अनंत शेष आहेत ना, ते अनंत मुखाने अनंत काळापासून अनंत लीला सांगतात तरी संपले नाही. सो आपण परत नक्कीच भेटूया अशा वेळा. आपण फक्त टिप ऑफ द आइसबर्ग घालवलेले. तुम्हाला कसं वाटलं गप्पांच्या गावात? तुमचा हा आय थिंक पहिलाच मराठी पॉडकास्ट मराठी पहिला. थँक्यू सो मच. हरे कृष्ण.